की तुम्ही हे केल्याशिवाय तुम्हाला काम नाहीच, कसं आम्ही देऊ, का देऊ काम? तर मी म्हणते नका देऊ, काहीच हरकत नाही. मी ट्रेनिंग यासाठीच घेतलं की मला बिना कोणासोबत झोपता मला काम करता यावं. पण मी त्यावेळेला एकसुद्धा नाटक करत नसेल किंवा मला माहीत नसेल की आता 1-2 महिने एकही प्रयोग नाही आहे, तर मी खूप अस्वस्थ होते की तुम्हाला जर ॲक्टर व्हायचं असेल तर इन्स्टिट्यूटमध्ये जायलाच हवं का? 4 जण भेटतील आणि कशी इंडस्ट्री वाईट सुरू आहे किंवा कसं काम नाही ह्याबद्दल, तर अशा चर्चांपासून मी जमेल तितकी इतकी लांब राहते की मला असं मी कुठे गेले आणि गॉसिपिंग सुरू आहे, मी डिरेक्टली यूटर्न मारते की ही फिल्म मस्त होती. कोणाची होती? या डिरेक्टरची होती, या प्रोडक्शनची होती, फार तर लक्षात ठेव. पण हे कोणीच पाहत नाही की याचं कास्टिंग कोणी केलं. आरामनगरमध्ये जे कॉन्स्टंटली ॲडचे ऑडिशन्स होत आहेत त्यांना डेटा सबमिट करायचा आहे, त्यांना अल्टिमेटली दिवसाचे मी आज 400 ऑडिशन्स घेतले हे सबमिट करायचं आहे. पण काहीतरी रँडम फक्त उगाचच ज्याने काही घडणार नाही, फक्त असे डायलॉग्स असू देत किंवा कुणीतरी काहीतरी एक ग्रेट डायलॉग बोलून ठेवला आणि त्याच्यावर मी लिपसिंग कसं करतो ह्यात काहीच पॉईंट नाही आहे. ते की मला नाटक नव्हतं करायचं कधी, पण नाटकाने मला जो कॉन्फिडन्स दिला की मी 4 चौकात जाऊन आता उभी राहू शकतो. त्यांच्यात भांडायला लागले ते आणि ते खरंच भांडायला लागलं ती तो लास्ट वॉर्निंग दे तेव्हा किती जाड झाली आहे किंवा किती पिंपल्स आलेत तुला. तर जर कन्व्हेन्शनल ब्युटी स्टँडर्ड्समध्ये बसत नाही तर तो सुंदर नाही. हे इतकं वाईट असेल काहीतरी तुमच्याकडे बोलायला तर तुमच्याकडे ठेवा, बोलू नका. चांगलं असेल बोलायला तरच बोला. आम्ही बऱ्याचदा पापा की परी, डिम्पल क्वीन असे बरेच इंस्टाग्रामवर बायोवरती नावं पाहिलेली आहेत. तर स्वच्छंदी बालिका हे कसं सुचलं आणि म्हणजे काय गुपित आहे यामागचं? सो स्वच्छंदी बालिका ह्यासाठी की बालिका इज बेसिकली अ फिमेल चाइल्ड आणि स्वच्छंदी यासाठी की माझा प्रवास जेव्हापासून सुरू झाला आहे एकंदरीत आयुष्य जगण्याचा, तेव्हापासून मी सातत्याने खूप वेगवेगळ्या गोष्टी करत आली आहे, शिकत आली आणि मला आवडतं खूप एक्सप्लोअर करत राहायला. सो मी कधी अचानक एखादं मॅजिक ट्रिक्स शिकण्याचं वर्कशॉप करायचं आहे, मला आता लावणीचं वर्कशॉप करायचं आहे, मी क्लाउन ट्रेनिंग घेते गेली कित्येक काही वर्ष, मग मला माईम शिकायचं आहे, आता मला हुला हुपिंग करायचं आहे, जगलिंग करायचं, असं मी सतत काही ना काही वेगवेगळं शिकत असते, करत असते. त्यामुळे मला ते नाव माझ्यासाठी अत्यंत साजेसं वाटलं की स्वच्छंदी बालिका. नाईस. वळूयात आपल्या प्रश्नांकडे. पहिला प्रश्न हा थोडासा आपला मॅन्डेटरी प्रश्न आहे की सगळ्यांची सुरुवात होते, तर मला तुला विचारायचं आहे की तुझी सुरुवात कशी, कुठे आणि कशी झाली? सो बेसिकली माझी मोठी बहीण आहे माझ्यापेक्षा, जी 1.25 वर्ष मोठी आहे. तिला खरं तर ॲक्ट्रेस व्हायचं होतं, जी इंजिनिअरिंग करत होती आणि त्या सगळ्यामध्ये तिने एका छोट्याशा ॲक्टिंग इन्स्टिट्यूटला तिने ॲडमिशन घेतलं कोर्सला. 3 महिन्याचा कोर्स तिने कंप्लीट केला. या सगळ्यामध्ये मला काही इंटरेस्ट नव्हता. आपलं चाललं आहे, दीदीचं चाललं आहे आणि सगळ्यात शेवटी एक अशी छोटीशी शॉर्ट फिल्म बनवणार होते ज्यामध्ये मी दीदीची बॅग पकडायला म्हणून तिच्यासोबत गेले होते. आणि तिथे गेलो आणि त्यांना असं झालं की अरे हिरोची हाईट जराशी ना कमी आहे, तर तुझ्याऐवजी आम्ही तुझ्या लहान बहिणीला घेतलं तर चालेल का? तर माझ्या बहिणीचं माझ्यावर अत्यंत जीव, ती म्हणाली हो चालेल, मला काहीच हरकत नाही. असं मग मी ते काम करायला स्टार्ट केलं आणि त्यांचं सुरू होतं की हे वाचायचं वगैरे आणि मी म्हटलं वाचलं ओके झालं पाठ. अदरवाईज मी अभ्यासात अजिबात एकपाठी नाही आहे, पण काय माहीत कसं काय स्क्रिप्ट बाबतीत ते झालं. आणि मग 1-2 सीन्सना रडायचं होतं, हसायचं होतं आणि त्यांनी म्हटलं की मी करायचं. त्यांना अरे तू किती छान काम करतेस, नॅचरली वगैरे काम करतेस आणि तेव्हा ते छान वाटतं आपल्याला सुरुवातीच्या काळात. तर मला वाटलं अरे वा आपण ॲक्टर होऊ शकतो वगैरे. आणि तेव्हा मला वाटतं मी डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला होते आणि ते झालं सुट्टीमध्ये. मग मी त्या 3ऱ्या वर्षी मी पहिल्यांदा आयुष्यातलं एका नाटकात काम केलं. तितकाच माझा तोपर्यंतचा नाटकासोबतचा संबंध, पण तेव्हाही मला खूप मजा आली. अगेन तेव्हाही सेम की माझी मैत्रीण ऑडिशनला गेली होती आणि ती खूप वेळ पाठ करत होती, तिला होतच नव्हतं आणि तिला खूप बॅडली ते काम करायचं होतं आणि ती एका मैत्रिणीच्या रोलसाठी हे करत होती आणि मी वाचलं आणि मी तिच्या मैत्रिणीचं जे लीडचं आहे तो पाठ तिच्यासाठी वाचत होते आणि मी एका पॉईंटला पेपर ठेवून दिला आणि मी असंच क्यूज देत होते. त्या मॅम आला, तुला पाठ झालं आहे का? म्हटलं तू पण दे ऑडिशन. असं म्हटलं ओके. असं म्हणून मग मी गेले आणि लकीली मला ते राहिलं आहे कायम की मला स्क्रिप्ट खूप चटकन पाठ होतात. सो मला हे खूपच मजेशीर वाटलं की आपल्याला स्वतःला एक्सप्रेस करता येतं आहे आणि आपण थांबलोय स्टेजवरती आणि लोक आपल्यासाठी थांबलेत की आता एंट्री घेणार, मग मी काय बोलणार हे ऐकतायत लोक. तशी मी खूप बडबडी आहे पहिल्यापासून, पण अटेन्शन हा मुद्दा नाही असू शकत माझ्यासाठी ॲक्टर बनण्यासाठी. पण एक्सप्रेस होणं हा खूप काय म्हणतात सिव्हिअर मुद्दा होता, कारण मी तशी खूप एक्स्ट्रोवर्ट आहे पण मी माझ्या फिलिंग्स नाही कधी शेअर करणार. म्हणजे मी बडबड करेन, कोणाला काय हवं ते बघेन, पण मी मला काय वाटते ते शेअर नाही करणार. सो मला
हे स्टेज बाबतीत, थिएटर बाबतीत खूप छान वाटलं की आपल्याला जर मला रडावं असं वाटतं तर मी एरवी 4 दारं पलीकडे जाऊन मी आत दारं बंद करून रडेन, पण इथे मी सगळ्यांसमोर रडू शकते, एक्सप्रेस होऊ शकते. सो हे माझं रिझन होतं मुळात ॲक्टिंगकडे वळण्याचं. माझं एक छोटंसं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे की आपल्या या फील्डमध्ये येताना बऱ्याचदा बरेच जण काही ना काहीतरी अर्धवट सोडून इकडे वळतात. म्हणजे जसं तुझ्या बाबतीत सुद्धा आहे की तू इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलंस आणि मग इथे वळालीस. येस. तर मग कसं तो निर्णय आणि असं का होतं मुळात, तुला काय वाटतं की असं का होत असेल? आपल्याला तेव्हा मार्गदर्शन मिळत नाही की काय होतं? मला वाटतं तोही भाग असावा की आपल्याकडे काय म्हणतात, ॲक्टर होणं या गोष्टीकडे इतकं लोक काय म्हणतात, ही आपल्यासाठीची गोष्टच नाही असंच याकडे पाहिलं जातं की आपलं काय कोणी गॉडफादर नाही आहे किंवा आपल्याकडे इतके पैसे नाही आहेत वगैरे. सेम त्यामुळे माझा कधी आयुष्यात लहानपणी विचार नव्हता की मला अभिनेत्री व्हायचं आहे वगैरे. पण अगेन जे मी म्हणाले पहिलं रिझन की मला एक्सप्रेस व्हायला मिळतं हे वाटलं. त्यानंतर मग मी ते नाटक केलं आणि मग मी त्या सुट्टीत फक्त एक छानसं मजा म्हणून एक फोटोशूट केलं आणि ते फोटोज मी तेव्हा न्यूजपेपरमध्ये कात्रणं यायची ती की कास्टिंग कॉल, त्यावरती मी मेल करायचे ते. असे मी रॅन्डम खूप सारे सायबर कॅफेमध्ये जाऊन हे मी मेल करत होते. आणि मग मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि मग तेव्हा तिथल्या पीसीवर बघितलं की अरे सगळ्यांचे कॉलबॅक येतात. आणि तेव्हा हे माहीत नव्हतं की ऑडिशनसाठी येत आहे म्हणजे आपलं कास्टिंग होणार आहे. तेव्हा ती पण खूप मोठी गोष्ट होती. सो मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि 15 दिवसात एक होमवर्क मी काहीतरी केला नव्हता, कारण मला माझी एक डान्स ग्रुपमधली जुनी मुलगी भेटली आणि आम्ही गप्पा मारत बसतो आणि माझ्याकडून होमवर्क करायचा राहिला आणि त्यांनी मला 45 मिनिटं जे लेक्चर असतं त्यांनी मला उभं केलं होतं ॲज अ शिक्षा. बऱ्याच जणांना करतात तसं. सो त्या 45 मिनिटांमध्ये मला इतकं ह्युमिलिएट झाल्यासारखं वाटलं की जे मला आवडत नाही मी त्यासाठी का हा अपमान सहन करते. मग मी म्हटलं की आपण हे नको करूयात, कारण हे माझं पहिल्यापासून ठरलं होतं की मला जॉब नाही करायचा आहे. मला अल्टिमेटली कशात तरी बिझनेस करेन किंवा मी काहीतरी करेन. 9 ते 5च्या साच्यातली नोकरी मी नाही करू शकत. सो मग म्हटलं, मग मी घरी आले. त्या दिवशी ते 45 मिनिटं ते काय बोलतात माझं काहीही लक्ष नव्हतं. मी पूर्ण वेळ विचार करते की काय करूयात, आपल्याला ऑडिशनचे कॉल्स तर येतात हे एक डोक्यात होतं, जे नंतर कळालं किती वेडेपणा होता तो. पण मग मी घरी आले आणि खूप सुदैवाने, असं आपण म्हणतो की सिनेमा काय करतो ते एक फक्त एंटरटेनमेंटचा सोर्स आहे, पण मला या बाबतीत खूप उलट अनुभव आहे की तेव्हा जस्ट मला वाटतं 1-2 महिन्यांपूर्वीच 3 इडियट्स रिलीज झाला होता आणि माझ्या आईने आणि मी तो थिएटरला पाहिला होता सोबत. तर मी घरी आले, मी पूर्ण एक दिवस विचार केला. लकीली दुसऱ्या दिवशी संडे होता आणि मग मी संडेला रात्री घरातल्यांसोबत बोलायला बसले. असं छान आईशी आधी बोलले की मला इंजिनिअरिंग नाही करायचं आहे कम्प्लीट, मला असं अभिनय क्षेत्रात जायचं आहे, त्यासाठी जी काही मेहनत घ्यायची तयारी असेल ती मी करायला तयार आहे, ती सगळी मेहनत घ्यायला ती मी तयार आहे, पण मला ह्यात नाही काम करायचं आहे. पण मला इतकं आहे की मला ट्रेनिंग घ्यायचं आहे. माझं असं नाही की मला आता उठून हिरोईन व्हायचं आहे आणि मी आता जाऊन ऑडिशन्स देणार आहे, मी मुंबईला जाऊन राहणार आहे. हे मला माहीत होतं की मला कुठलाही काही एक्सपिरियन्स नाही आहे, तर मला आधी शिक्षण घ्यायचं आहे, यात मला काहीतरी शिकायचं, एक्सपिरियन्स घ्यायचा आणि मग जायचं. सो आईने आधी खूप वेळ विचार केला, प्रश्न विचारले मला 10-15 वगैरे आणि हो म्हणाली. मग पप्पा थोडंफार ऐकत होते लांबून, मग बाबांकडे गेले आणि त्यांना सांगितलं. ते म्हणाले हो मी ऐकलं वगैरे, ठीक आहे. ते खूप एक्साइट झाले या भावनेने की आपली मुलगी ॲक्ट्रेस होणार, कारण हे खूप आधी एक्साइट झाले. मग मी म्हटलं थांबा, तुम्ही फक्त हे अज्युम करू नका की मी ॲक्ट्रेस होणार. ते म्हटलं दिसतं तितकं सोपं नाही आहे, की म्हटलं माझी वागण्या बोलण्याची पद्धत बदलणार, माझी विचार करण्याची पद्धत बदलणार, माझी कपडे घालण्याची पद्धत, घरी जाण्याच्या वेळा, सगळं बदलेल. फक्त या सगळ्यात मी प्रॉमिस करते की मी कधीही कुठल्याही काही चुकीच्या मार्गाने पैसे कमवणार नाही, कधी मी काय म्हणतात कुठल्या वाईट संगतींमध्ये जाणार नाही आणि तुम्हाला कधी माझ्याबद्दल राग येईल किंवा वाईट वाटेल असं मी काही करणार नाही आणि मग असंच मी काम करेन. तर तुम्ही विचार करा आणि मला उत्तर द्या, असं मीच त्यांना डेडलाईन दिली की तुम्ही मला सांगा. सो त्यांनी 1-2 दिवस घेतले आणि मग डिसिजन झाला. मग आम्ही शोधायला लागलो आणि मग मला ललित कला केंद्राबद्दल कळालं आणि मग मी नेक्स्ट इयर तिकडे गेले. छान. म्हणजे पालकांना आपणच अल्टिमेटम दिले की तुम्ही ठरवा आणि मग मला सांगा. हा, पण म्हणजे या सगळ्याचा विचार करून सांगा असं मला म्हणायचं होतं. मला असं वाटतं की ज्यांना पण ऍक्टर किंवा या फील्डमध्ये यायचं असतं त्यांनी स्वतःला आधी निरखून पाहणं खूप गरजेचं आहे. कुठेतरी एक टेस्ट केली पाहिजे. नाही तर काही होतं, बऱ्याचदा लोक आंधळेपणाने डायरेक्ट येतात आणि त्यांना काहीच आयडिया नसते. तर मग तू काही केलं होतंस, म्हणजे तू मगाशी म्हणालीसच की तू ते शॉर्ट फिल्म किंवा त्याच्यामध्ये केलं होतं प्रॉपरली असं की मला आता हेच करायचं आहे, जेव्हा तू ठरवलंस तेव्हा तू काही स्वतःचं टेस्टिंग केलं होतंस की बाबा किती जमतंय, काय जमतंय? टेक्निकली नाही, पण काय म्हणतात मी खूप लहानपणापासून
माझ्या आईला खूप जास्त वाचनाची आवड आहे, त्यामुळे मी खूप प्रमाणात लहानपणी अगदी कळतही नव्हतं तेव्हा त्या पुस्तकांमधले इतक्या प्रमाणात मी सतत पुस्तकं वाचायचे. त्यामुळे आयुष्याची नसली तरी एक बेसिक थिअरटिकल समज होती की काहीतरी करायचं असेल तर त्याचं प्रशिक्षण घेणं किंवा काहीतरी त्या फील्डच्या ज्या गरजा असतात, जसं की मला उद्या फॅशन डिझायनर व्हायचं असेल तर मला किमान एक पेन्सिल हातात घेऊन 4 रेषा ओढता येतात का, हे आपण जसं पाहतो. तर जर मला ॲक्टर व्हायचं असेल तर मी 4 लोक उभे असतील तर मी त्यांच्या जाऊन कॉन्फिडेंटली बोलू शकते का, इतक्या बेसिक गोष्टी तरी आपण पाहाव्यात. आणि जे तुम्ही म्हणालात बरोबर आहे. आणि माझं रादर उलट म्हणणं आहे की हे लोक बघत नाहीत की काय म्हणतात की मी कॉन्फिडंट आहे का, माझं लवकर पाठच होतं का, या खूप बेसिक गोष्टी झाल्या. पण त्या व्यतिरिक्त हे फील्ड जे काही काय म्हणतात ज्या गोष्टी मागतं त्याबद्दल कोणीच विचार करत नाही की तुम्हाला एक काम मिळून दुसरं काम मिळण्यापर्यंतचा मधला जो वेळ आहे त्यामध्ये टिकण्याचं तुमच्यात सस्टेनन्स आहे का, तुम्ही तितके पेशन्सवाले आहात का, की मधल्या काळात तुम्ही स्वतःला एंगेज ठेवू शकाल, स्वतःला ग्रूम करू शकाल. तर मला वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे की तुम्ही मधला वेळ कसा घालवता. तुम्ही काम आल्यावर ते चांगलं कराल ठीक आहे, काम येण्यासाठी तुम्ही काय काय कराल त्याची तुमची तयारी आहे का. बरोबर. सो येस, तू डायरेक्टच आय थिंक कामं करायला सुरुवात नाही केलीस, हां. मग तुला असं का वाटलं की प्रशिक्षणच मी घ्यावं, किंवा असं बऱ्याच लोक डायरेक्टली जातात की आता मी ऑडिशन्स देणार, स्वतःला एवढा वेळ देणार, ऑडिशन्स देणार, काही इतक्या वर्षात काही झालं तर ठीक नाही तर मग मी आपलं जसं सेट आहे तसं. तुला का असं वाटलं की प्रशिक्षणच घ्यावं. आता मला वाटतं हा जर प्रश्न मला कुणी मी ललितला ॲडमिशन घेण्याआधी म्हणजे 2015 विचारला असता तर मला असं झालं असतं की नाही मला येत नाही यातलं आणि मला शिकायचं, इतकंच मी दिलं असतं. पण आता लकीली जस्ट मगाशीच कोणीतरी मला हा प्रश्न विचारला आपल्याच इकडे की तुम्हाला जर ॲक्टर व्हायचं असेल तर इन्स्टिट्यूटमध्ये जायलाच हवं का. तर नाव मला वाटतं की आत्ता मी याचं खूप कन्स्ट्रक्टिव्हली व्यवस्थित उत्तर देऊ शकते. तर मला असं वाटतं की एखाद्याला जर सिव्हिल इंजिनियर म्हणून जो ब्रिज बांधतो त्याला जर आपण म्हटलं की उद्या तू नाही आहेस इंजिनियर आणि तुला म्हटलं की जाऊन ब्रिज बांधायचं आहे तर तू तो बांधशील, कारण बेसिक काय लागतं, ब्लॉक्स लागतात, एक रॉड लागतो, त्याचं तसंच काहीतरी बनवलं तर एक ब्रिज उभा राहील. ओके. पण आता जर मी तुला सांगितलं की आता रिंग ब्रिज बनव, आता बास्केट ब्रिज बनव, हे तू बनवू शकशील का, नाही. तर मला एक बेसिक मला वाटतं माणूस म्हणून इतकी समज होती किंवा चांगले सिनेमा पाहिल्यामुळे असेल, चांगली पुस्तकं वाचल्यामुळे असेल, इतकी समज तरी होती की माझ्या फक्त जशी मी आहे त्याच्या बेसिसवरती मी माझ्यापेक्षा जवळपासचे 2-4 किंवा माझ्या अपोजिटचे 2-4 असे म्हणून 5-6 कॅरेक्टर्स करेन. त्यापुढे काय, त्यापुढे जर मला जायचं असेल, ह्याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करायचे असतील कॅरेक्टर्सचे, प्रत्येकाची समज येऊ द्यायची असेल तर मग ट्रेनिंग गरजेचं आहे. भले आणि हेही मी म्हणते की ॲक्टिंग इन्स्टिट्यूट काही गॅरंटी देत नाही की तुम्ही ॲक्टर बनूनच बाहेर पडाल, पण ॲटलिस्ट तुमच्याकडे 4 विटा दिल्या जातात, रॉड दिले जातात, एक जागा दिली जाते की तुम्ही बांधून बघा की तुम्हाला जमतं का ब्रिज बांधता येतोय का. सो उद्या तुम्ही ट्राय करायला जातो, तुमच्याकडे एक बेसिक स्ट्रक्चर असतं. आपण काय म्हणतात, जेव्हा कुंभाराने पहिल्यांदा चाकाचा शोध लागला आणि मडक्याचा शोध लागला, आपण पुन्हा वर्षानुवर्ष तोच शोध नाही ना लावत राहिलो, आपण त्यात डेव्हलप करत गेलो. सो मला वाटतं की इन्स्टिट्यूट किंवा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स किंवा वर्कशॉप्स तुमच्यासोबत काय करतं तर तुम्हाला तो एक बेसिक साचा तुमच्या हातात देतं आणि त्याच्यावर तुम्ही काय काम कराल. सो मला वाटतं की येस, तुम्ही असं नाही इन्स्टिट्यूटला जावंच, पण तुम्ही ट्रेनिंग कुठल्या ना कुठल्या प्रकारे आयुष्यभर घेत राहावं असं माझं म्हणणं आहे. तसं तर आपण म्हणजे काम करता करता सुद्धा ट्रेंड होतच असतो. आणि जसं तू म्हणालीस की मधला जो वेळ असतो तेव्हाही स्वतःच्या ग्रूमिंग वरती तितकंच लक्ष दिलं पाहिजे आपण. बऱ्याच जणांचं हेही म्हणणं असतं की आपण अल्टिमेटली कामं करता करता शिकतो, पण तिथे कितीही नाही म्हणा, एक जेव्हा फिल्म सुरू आहे त्यांचे एका मिनिटाला साधारण लाखो रुपये त्यांचे मिनिटावर, तासाचा त्यांचा खर्च लाखोंवरती सुरू आहे. तर ते तुमच्या ट्रेनिंगवर वेळ नाही वाया घालवणार. त्यांना ट्रेंड लोक हवी आहेत, जे येतील, उभे राहतील, चटकन ही इमोशन हवी आहे तर 1-2 मिनटं घेतील आणि त्याच्या डेप्थपर्यंत जाऊ शकतील. ते तुम्हाला नाही ट्रेन करणार की तुला ही इमोशनला कनेक्ट करायचं असेल कोरला तर तू काय कर. सो मला वाटतं की हे आपलं काम आहे ॲज अ ॲक्टर, की मी डॉक्टर तिथे जाऊन नाही म्हणत की 1 मिनटं जरा मी हे पुस्तक जरा चेक करतो आणि किडनीचंच असं नाही करत, तुम्ही ट्रेन होऊन जाता. सो येस, मला वाटतं की काम करता करता शिकतो हे जरी बरोबर असलं तरी मधल्या वेळेमध्ये किंवा त्या व्यतिरिक्तही रोजचा रियाज वगैरे या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि त्या नो मॅटर वॉट, काम सुरू असू देत किंवा नसू देत, त्या थांबल्या नाही पाहिजे. मग आता यालाच अनुसरून मी प्रश्न विचार की तुझ्याकडे जो मधला वेळ असतो तो तू कसा घालवतेस किंवा तू काय ग्रूमिंग करतेस तुझी. तर मला फिल्म्स पाहायला आवडतं अर्थात. सो आणि लकीली माझं फ्रेंड सर्कल बऱ्यापैकी फिल्म मेकिंग रिलेटेडचंच आहे.
तर आम्ही सतत फिल्म्स पाहतो, फिल्म्सबद्दल बोलतो. मला पुस्तकं वाचायला आवडतं, मला स्विमिंग एक आवडतं. तर ते माझं तो गो टू ऑप्शन आहे चिल करण्याचा, की मी पाण्यात जाऊन बसू शकते तासन तास. आणि काय म्हणतात, मधल्या वेळांमध्ये मी आता हार्मोनियम आणली गेली 1-2 वर्ष, तर ती मी कधी असं मिळाला वेळ तर प्रॅक्टिस करते. कुणी ज्या गाणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या असतील त्या मी गाणी गातो खूप वेळ, कारण हे एक प्रकारे ट्रेनिंगच आहे. आणि रियाज म्हणाल तर बेसिक काही एक एक्सरसाइजेस ठरलेले आहेत, व्हॉइस एक्सरसाइजेस, जे प्रत्येकाच्या आवाजानुसार बदलतात, जे कोणाला कसे हवेत ते करते. जर ग्रुपमध्ये असो तर वेल अँड गुड, ते करतो. सीन वर्कसाठी आता आय हॅव बीन व्हेरी फॉर्च्युनेट अबाउट इट, की मी सतत खूप वर्कशॉप्स केलेत. त्यामुळे मला कुठलंही काही करायचं असेल तर मला रिअलिस्टिक ॲक्टिंगचा एखादा सीन वाचायचा असेल तर माझ्याकडे तिथली लोकं आहेत. जर मला काही अभिवाचना रिलेटेड करायचं तर मला तिथली लोकं आहेत कनेक्टेड, की असंच एक फोन करून लोक अरे चल चिल टाकूयाच्या ऐवजी चल आज एक हे वाचूयात का, असं आम्ही भेटून हे ॲक्टर्स जॅमिंग असंच करू शकतो. सो यस, मग मधल्या वेळेस जे मी म्हटले की हुला हुप मी करते, ते मी करते. मी माईम बरेच वर्ष झाले करते. सो मी मधल्या वेळेत त्याचे कधीतरी व्हिडिओज बनव, डान्स कर, हे मला आवडतं. तर हे सगळं मी मधल्या वेळेस करत असते. म्हणजे आपला सर्कल पण तसा असल्यामुळे येस खूप फरक पडतो. अर्थात तुमचे मित्र जर त्यांना नाक्यावर बसून गप्पाच मारून टाइमपास करायचा असेल तर मग प्लीज चेंज युअर सर्कल. हे बऱ्याच जणांचं चुकतात की ते म्हणतात एकच ऍक्टर असतो, मग ते त्याला ताने मारत असं की अरे काय तुझं काय काम येत नाही तशा टाईप मध्ये. हा, आणि हे सगळ्यात जास्त ऍक्टर्समध्ये होणारं वाईट गोष्ट की 4 जण भेटतील आणि कशी इंडस्ट्री वाईट सुरू आहे किंवा कसं काम नाही ह्याबद्दल, तर अशा चर्चांपासून मी जमेल तितकी इतकी लांब राहते की मला असं मी कुठे गेले आणि गॉसिपिंग सुरू आहे मी डिरेक्टली युटर्न मारते. आय नेव्हर वॉन्ट टू बी पार्ट ऑफ इट, की कुठे काहीतरी खूप निगेटिव्ह सुरू आहे तर मला नाही व्हायचं याचा भाग. इफ आय कॅन पुट समथिंग देअर की ज्याने चांगलं वाटेल लोकांना किंवा एक काहीतरी पॉझिटिव्ह साईड कळेल तरच मी त्या कॉन्व्हर्सेशनचा भाग होईल. इफ आय हॅव नथिंग टू ऑफर तर मी म्हणेन की इट्स ओके, मी जरा आले. छान. मला असं विचारायचं की तू ललितमधून सुरुवात केली प्रशिक्षणाला, ललितच का, म्हणजे का असं वाटलं की ललितलाच ऍडमिशन घ्यावं? सो बेसिकली मी पिंपरी मध्ये काळेवाडीमध्ये लहानाची मोठी झाली आहे 4th स्टँडर्ड पासून. तर त्यामधल्या वेळेमध्ये काय म्हणतात, तोपर्यंत कुठलं कधी काहीच माहीत नव्हतं, कुठे नाटक चालतं वगैरे. आणि तोपर्यंत मी डिप्लोमा इंजिनिअरिंग माझं झालं होतं जेव्हा माझा डिसिजन झालं की ॲक्टर होऊया. त्यानंतर मग FC जाऊन SP कॉलेजला जाऊन नाटक स्पर्धा करूया वगैरे हा झोन नव्हता. जर आता आपलं ठरलंच आहे की प्रोफेशनली करायचं तर त्याचे कोर्सेस शोधूया असं म्हणून आम्ही गुगलवरती शोधलं, तर जिथे बॅचलर डिग्री मिळते असे 2च इन्स्टिट्यूट होते तेव्हा. आता बरेचसे आहेत, एकतर ललित किंवा दिल्ली. तर तेव्हा आमच्या डोक्यात की नको दिल्ली फारच लांब आहे, सेफ नाही. ॲज इफ आत्ता मला कळतं की तेच काही घेणारच होते मला NSD मध्ये, पण त्यामुळे हा ऑप्शन ठरला की पुण्यामध्येच आहे ललित आणि आपल्या इथले खूप चांगली लोक. तेव्हाही मला मुक्ता बर्वे खूप आवडायच्या. सो म्हटलं येस मला इथे जायला आवडेल आणि मग तसं ते सुरू झालं. थोडक्यात आपल्या ऑडियन्ससाठी जर कोणाला इच्छा असेल ललितला ऍडमिशन घेण्याची किंवा काय, थोडक्यात ऍडमिशन वगैरे काय कसं असतं जरा एक्सप्लेन करू शकशील तर बरं. शुअर. सो बेसिकली दरवर्षी मार्च-एप्रिल वगैरेच्या आसपास फॉर्म्स वगैरे सुरू होतात, ऑनलाईन प्रोसेस असते. पुणे युनिव्हर्सिटीची युनी-पुणे वेबसाईट आहे, त्यावरती तुम्ही लक्ष ठेवायचं. आणि जेव्हा ललित ॲडमिशन्स 2000 आता समजा 25-26 सुरू होतील तेव्हा तसं ते येतं आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म भरायचा. जर तुम्हाला बॅचलर डिग्री करायची असेल तर तुमचं आयदर 12वी झालेली हवी किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेलं हवं आणि किमान तुम्हाला एक 5 ते 6 नाटकांचा अनुभव हवा. आणि जर मास्टर्स करायचं असेल तर तुम्हाला किमान एक 7 ते 8 नाटकांचा अनुभव हवा. पण ही खरं तर मी करत असतानाची गोष्ट आहे. तर आत्ता त्यांनी कंबाईन कोर्स केला आणि आता स्ट्रेट अवे तो 5 वर्षांचाच कोर्स आहे. तर तुम्ही फक्त बॅचलरेट पण करू शकता, पण तिथलं मास्टर्ससुद्धा 3 वर्षांचं आहे. तर एकदा तुम्ही तो फॉर्म भरला की मग पुढची प्रोसेस तुम्हाला जे डॉक्युमेंट्स वगैरे आहे ते येतं आणि त्यानंतर मग ऑडिशन्स होतात. आधी एक रिटन पेपर होतो, ऑब्जेक्टिव्ह असतं किंवा सविस्तर उत्तरं वगैरे असतो, तो पेपर होतो, त्याचा रिझल्ट लागतो. त्यातून जे काही लोक शॉर्टलिस्ट होतील त्यांचे ऑडिशन्स होतात. मग त्याची प्रोसेस तिकडे असते की त्यांचा एक मोनोलॉग, तुमचा एक मोनोलॉग, एक कविता, एक गाणं, जमल्यास एक डान्स, असं बरंच सगळं. आणि मग खूप चांगले जजेस असतात आणि ते फक्त हे बघत नाहीत की तुम्ही ॲक्टर किती चांगले आहात. जसं की मलाही हाच प्रश्न कॉन्स्टंट विचारला गेला होता की तुझं तर झालंय, तू छान कमवू शकतेस जाऊन, ते सगळं सोडून तुला इकडे कशाला यायचंय. सो ते बेसिकली तुमची काय म्हणतात पॅशन पाहतात की तुम्हाला का कशासाठी ह्यात यायचंय. कारण ते ॲक्टिंग इन्स्टिट्यूट असलं तरी ते नाट्य प्रशिक्षण केंद्र आहे. सो ते बेसिकली तिथनं
ॲक्टर्स घडवण्यापेक्षा ते नाट्यकर्मी घडवतात, ज्यांनी पुढे जाऊन डिसिजन घ्यावा की त्यांना काय करायचं आहे. त्यांना तो ऑप्शन असेल ओपन की तुम्ही TV स्क्रीन करू शकता, तुम्ही फिल्म्स करू शकता, तुम्ही थिएटर करू शकता, पण ते प्रशिक्षण देताना हे जास्त नाटक ओरिएंटेडच दिलं जातं. नाईस. अभिनयाचं प्रशिक्षण झालंच, पण तू चक्क क्लाउन ट्रेनिंग केलंस 6 वर्ष, तर काय सांगशील त्याबद्दल? सो ललित पासआउट झाल्यानंतर तरी मला असं वाटत होतं की दिस इज नॉट इनफ, मी अजून बाहेर पडून कामं करायला तयार नाही आहे, मला अजून थोडंसं एक पुश हवा आणि मला मुंबईत सरावण्याची जास्त गरज आहे. सो मी मुंबईच्या एका लोककला विभागामध्ये ॲडमिशन घेतलं, जिकडे 1 वर्षात महाराष्ट्रातल्या आपल्या 6 लोककला शिकवल्या जातात, म्हणजे तमाशा, भारूड, पोवाडा असं काय काय. सो मी तिथे ॲडमिशन घेतलं की आपला गाण्याचा जरा बेस पक्का होईल, डान्सचा बेस पक्का होईल, फोर्थ वॉल ब्रेक होणारी जो अभिनय आहे तो आपल्याला जास्त कॉन्फिडेंटली करता येईल. तर मी तिथे ॲडमिशन घेतलं आणि मला वाटतं एक 2-3 महिने झाले असतील. आणि मी ललितला सेकंड इयरला असताना मी एक परफॉर्मन्स बघितला होता आमच्या ललितमध्ये. गोष्टरंग म्हणून क्वेस्ट संस्थेचा एक प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये ते लहान मुलांसाठी काम करतात, स्टोरी टेलिंगचं, मुलांना पुस्तकांची आवड लागावी म्हणून. सो त्यांचा एक परफॉर्मन्स आमच्या इकडे झाला होता आणि मी मेस्मराईज झाले होते तो परफॉर्मन्स पाहून, कारण खूपच मस्त होता. आणि तेव्हापासूनच मला फिजिकल थिएटरमध्ये खूपच इंटरेस्ट होता की ज्यामध्ये खूपच फिजिकली ॲक्टिव्ह राहून वगैरे असं काही असेल. सो मी त्यातला जो श्रीराम चौधरी म्हणून जो एक ॲक्टर होता त्याच्याशी जाऊन बोलले, कारण तो ड्रामा स्कूल मुंबईचा पासआउट होता, की तुमचे असे कधी काही वर्कशॉप्स वगैरे असतील असं स्टोरी टेलिंगचं तर मला नक्की सांग, मला आवडेल. सो मी लोककला जॉईन करून 1-2 महिने झाले होते आणि त्याचा फोन आला मला की असा एक प्रोजेक्ट आहे की रुपेश टिल्लू म्हणून एक आहे ज्यांनी क्लाउनिंगचं ट्रेनिंग घेतलं आहे स्वीडनमध्ये आणि ते गेली 15 वर्ष झाले ओव्हरऑल युरोपमध्ये बाहेर वगैरे टूर करतात क्लाउनिंगसोबत. सो त्यांनी एक प्रोग्राम लिहिला आहे लाफ्टर पर किलोमीटर, ज्यामध्ये ते भारतातल्या 5 मेट्रो सिटीजमधले 15 लोक निवडणार आहेत, प्रत्येक टीममधून 2 मुलं. सो ते भारतातल्या 5 मेट्रो सिटीजमधून 15 लोक निवडणार आहेत, प्रत्येक टीमकडून 2 मुलं 1 मुलगी. सो त्यासाठी तुला याचा पार्ट व्हायला आवडेल का? तर म्हटलं हे खूपच कमाल आहे, कारण 5 वेगवेगळे डिरेक्टर्स होते, 2 स्वीडिश डिरेक्टर्स होते, एक जर्मनच्या होत्या, एक फ्रान्सच्या होत्या आणि स्वतः रुपेश टिल्लू. तर एक जगलिंग स्पेशलिस्ट होतं, एक माइम स्पेशलिस्ट होतं, दादा स्वतः क्लाउनिंगचं जे नंबर बेस्ड क्लाउनिंग असतं त्यामध्ये तो बरंच काम केलं होतं त्याने. तर म्हटलं हो मला ॲब्सोल्युटली आवडेल. तर त्याचं 20 दिवस ट्रेनिंग झालं माथेरानला. मग मी ते ट्रेनिंग केलं आणि झालं, इट्स व्हेरी ॲडिक्टिव्ह. एकदा मी करायला लागले आणि आता मग मी थांबूच नाही शकले. मग त्यानंतर जेव्हा कधी कुठलंही काम आलं, स्क्रीनचं सुद्धा, नाटकातलं सुद्धा, तर क्लाउनिंग हा माझा कायम 0.1% माझा प्रेफरन्स राहिला आहे, कारण मला खरंच जेन्युइनली मजा येते ते करायला. आणि आम्ही सुरुवात केली लहान मुलांसाठी क्लाउनिंग करून, आता मी मोठ्यांसाठीही करतो, पण सुरुवात केली लहान मुलांसाठी आणि मला ऑलरेडी लहान मुलं खूप आवडतात. आणि इतकी छोटी छोटी मुलं आणि ती हसतायत इतकी लोळून लोळून की आपल्यामुळे हसतायत, हे फिलिंगच खूप भन्नाट होतं. त्यामुळे मला आय गॉट स्टक विथ इट की मला आता हे नाही सोडायचं, मला हे करायचं. क्लाउनिंग झालं, हार्मोनियम पण तू आता शिकतेस, तर ह्या ज्या आपण फ्री टाईममध्ये ॲक्टर म्हणून गोष्टी करतो, वेगवेगळ्या ट्राय करतो, त्याचा अभिनयामध्ये कितीचा आपल्याला फायदा होतो? ॲब्सोल्युटली होतो, अगदीच होतो. जसं की आता हार्मोनियम म्हणालो तसं आपण म्युझिक जितक्या पटकन तुम्हाला हिट करतं किंवा कुठली तुमची इमोशनल नोट हिट करू शकतं, तितकं मला तरी वाटतं की तितक्या क्विकली ॲक्सेस दुसरं कुठलीच गोष्ट नाही करू शकत. सो जेव्हा तुम्हाला त्याचा कान थोड्याफार जरी प्रमाणात तयार असेल, तेव्हा तुम्हाला तुमच्या भावनांशी पटकन ॲक्सेस राहतो असं मला वाटतं. आणि राहिला गोष्ट बाकी गोष्टींच्या ट्रेनिंगचा, तर अगदी स्विमिंग, हॉर्स रायडिंग हे तर अल्टिमेटली तुम्ही स्क्रीनवरती करणार आहात तेव्हा ते दिसतं, हा भाग वेगळा. पण रियाज जो म्हणतो आपण आवाजाचा असेल, शरीराचा असेल, तर ॲज अ ॲक्टर तुमचं काय म्हणतात, शस्त्रच हे 2च गोष्टी आहेत. तुमचे टूल्सच आहेत की तुमचा आवाज आणि तुमची बॉडी. सो जसं एखादा गायक त्याचं वाद्य सांभाळतो, त्याचा आवाज सांभाळतो, तसं प्रत्येक ॲक्टरला शरीर आणि आवाज ह्याला काही दुसरा ऑप्शन नाही आहे. हे झालं बाहेरून करण्याचं ट्रेनिंग. आणि मला वाटतं इंटरनल ट्रेनिंग जे आपण म्हणतोय, जसं आपण आता हार्मोनियमचं म्हणालो, पुस्तकं वाचणं झालं, तुमचं इमोशनल भावनिक आयुष्य समृद्ध करण्यासाठी काय गोष्टी हेल्प करतील, तर या करतील. उद्याला मी असं एखादं कॅरेक्टर वाचेल ज्याच्या आयुष्यात इतके वेगवेगळे डायनामिक्स आहेत,
जर मी माणूस म्हणून स्वतःच तितकी डेप्थफुल नसेल, मी इतकं आयुष्य जगले नसेल भावनिकदृष्ट्या समृद्ध, तर मला हे पटणारच नाही. असं कसं नाही करू शकत एखादा कॅरेक्टर, असं कसं वागेल. पण तेच जर मला कायम ॲक्सेस राहिला या गोष्टींचा, तर मी रिलेट करू शकते की नाही आपण कधीतरी हे वाचलं होतं, तर असं एखादा माणूस ह्या थराला जाऊ शकतं, किंवा इतकं प्रेम कोणीतरी कोणावर तरी करू शकतं, इतकं जीव एका मांजरीवर पण लागू शकतो. या भावनेला, या ॲक्सेसला तुम्ही ॲक्सेसिबल राहता या गोष्टीला. सो मला वाटतं ते ट्रेनिंग तुम्हाला कामाला येतं. आणि स्पेसिफिकली अबाउट क्लाउन ट्रेनिंग तर येस, मला खूप जास्त फायदा झाला आहे. जे आपण मगाशी म्हणालो की मी म्हणत होते की ऑलवेज मला हे फिलिंग होतं की नॉट इनफ, मी अजून काम करायला तयार नाही आहे. तर मी नोव्हेंबर 2018 पासून क्लाउन ट्रेनिंग माझं सुरू केलं. तर समवट 2020 वगैरे मला हा कॉन्फिडन्स पहिल्यांदा जरा वाटायला लागला की येस, आता मी काम करायला तयार आहे आणि आता मी बाहेर जाऊन काम करू शकते. आणि त्याला कारण असं की क्लाउनिंग इज अबाउट बिईंग प्रेझेंट इन द मुवमेंट. जेच मला तोपर्यंत मिसिंग वाटत होतं की मी आत्ता कॉन्स्टंटली थांबले आणि मी पुढचा विचार करते की त्या सीनमध्ये काय, ह्या सीनमध्ये काय, किंवा ते झालं होतं तर तिथं मी असं केलं. तर हे सगळं जाऊन जस्ट बिईंग देअर अँड लाईक थांबणं आणि फक्त रिसीव्ह करणं, हे जितकं मी क्लाउनिंगमध्ये शिकले तितकं मला वाटतं की मला ललितच्या इन्स्टिट्यूटमध्येही नाही शिकता आलं. कारण अर्थात कुठलीही जागा तुम्हाला काहीही ऑफर केलं तरी तुमची ती कुवत पण असायला पाहिजे तेव्हा ते घेण्याची. त्यामुळे तिथून जरीही ते मिळत असतं तरी माझ्यातच तेव्हा ती समजच डेव्हलप झालेली नव्हती. कारण मला नाटकाचं काहीच बॅकग्राऊंड नव्हतं, काही बेस नव्हता, त्यामुळे तितक्या पटपट जायला. सो मला ती समज डेव्हलप होऊन मग मला क्लाउनिंगमध्ये हे सगळं टूल्स खूप इझिली वापरता यायला लागले. की आणि काय म्हणतात, क्लाउनिंगमध्ये हा पहिला रूल असतो की तुम्ही प्रिटेंड नाही करू शकत. जर तुम्ही सॅड आहात तर तुम्ही खोटं, म्हणजे काय म्हणतात, सिव्हिअर जरी सॅड झालं तर तुम्ही खरं होणार असेल तरच सॅड व्हायचं. उगाच जे खोटं दाखवतात काही ह्याच्यामध्ये की असं नाही होऊ शकत. जर तुम्ही रडताय तर तुम्ही असंच रडू येत असेल तर हसायचं, आणि खरंच हसू येत असेल तरच हसायचं. इतकं ते सिम्पल आहे. त्यामुळे तुमच्या कोर इमोशन्सना खूप तुम्हाला क्विक ॲक्सेस मिळतो. आणि क्लाउन ट्रेनिंग जे स्पेसिफिकली केलं जातं त्यातले जे काही टूल्स आहेत, रूल्स आहेत, जे ट्रेनिंग करताना वापरतात आणि परफॉर्मन्समध्येही काही प्रमाणात वापरतात, की वन थिंग ॲट अ टाईम. हे ट्रेनिंग करतानाचं टूल आहे की मी जर उभी आहे आणि मी जर बोलतीये तर माझं बोलताना फक्त हेच हालेल, माझं बोट जरी हललं तरी मला तिकडे ती प्लेस लोड करावी लागेल. मला आधी बोलतीये असं मला सो ज्या इमोशनल बीट्स तुम्हाला, मला वाटतं जे खूप काळ लागतो समजायला की इमोशनल बीट कशा तुम्ही डिफरन्शिएट करू शकता, जेव्हा तुम्हाला फिजिकल बीट्स इतक्या काय म्हणतात डिफरन्शिएट करता यायला लागतात इझिली, तेव्हा मला वाटतं ते इझी जातं. मग मी ते आता डिकोड करू शकते इमोशनली सुद्धा, की मला इथून इथे जायचं आहे, हा ग्लास उचलायचा आहे, तिकडे बघायचं आहे, हे सांगायचं असं असं झालं आहे आणि मला नाही बोलायचं आहे, परत ग्लास ठेवायचा आहे, थांबायचं, एक श्वास घ्यायचा आहे आणि निघून जायचं आहे. सो आधी जर मला हे डिरेक्टरने सांगितलं असतं कुठलं की तुला असं असं करायचं, हे करायचं, हे करायचं, तर मी म्हटलं असतं एक मिनिट थांबा, हळूहळू सांगा किंवा मला ब्रेक घेत करू दे. तर आता मी ते या ट्रेनिंगमुळे मी ते करू शकते की मी थांबेन, ओके फर्स्ट बीट काय, उठायचं आहे, फर्स्ट थॉट काय आहे, आता इमोशनल बीट काय आहे की तिकडे बघायचं आणि त्या गोष्टीचा विचार करायचा आहे, नंतर फिजिकल बीट काय आहे, तिकडे जायचं आहे. सो हे मी डिफरन्शिएट करू शकते, जे मला स्क्रीन ॲक्टिंगमध्ये खूप जास्त हेल्प करतो. सो येस, तुम्ही कुठलंही ट्रेनिंग घ्याल आणि जर ते मनापासून घ्याल आणि ते प्रॅक्टिस करत राहाल, हे सगळ्यात महत्त्वाचं. नाही तर मी मध्ये एक ऑपेराचं वर्कशॉप केलं होतं 4 दिवस. मग मी हे असं नाही, जे शिकताय ते तुम्ही प्रॅक्टिस करत राहाल तर काहीही असू दे तुम्हाला कामी येणारच येणार. कलर्स मराठीवरील राजा राणीची ग जोडी या सिरियलच्या माध्यमातून अपर्णा या भूमिकेच्या माध्यमातून खरं तर तू घराघरात पोहोचली. तर ही भूमिका तुझ्यापर्यंत कशी आली? म्हणजे मी ललितमध्ये असताना विनोद लवेकर जे आमचे ललितचेच पासआउट आहेत, खूप जुने, त्यांनी आमचं एक ऑडिशन्स कसं द्यावे अशा अर्थाचं एक वर्कशॉप घेतलं होतं. तर तेव्हा आमची तितकीच बेसिक काही ती ओळख होती. आणि मग त्यानंतर मी ललित पासआउट झाल्यानंतर एक 8-10 महिन्यांनी राजा राणीची ग जोडी सुरू होताना ऑडिशन दिलं होतं. तर तेव्हा त्यातल्या 1-2 अत्यंत महत्त्वाच्या कॅरेक्टरसाठी आधी चाललं होतं कास्टिंगचं, पण ते समहाऊ वर्कआउट नाही झालं. मग त्यांनी जो मोनाचा रोल आहे त्यातल्या मैत्रिणीचा, जोही खूप छान होता, त्यासाठी विचारलं. पण तेव्हा माझे नाटकाचे दौरे खूप प्रमाणात सुरू होते, त्यामुळे आमच्या डेट्स मॅच होत नव्हत्या वगैरे वगैरे, तर ते नाही वर्कआउट झालं. पण माझी खूप जास्त इच्छा होती की मला विनोद दादासोबत काम करायचं, कारण मी त्यांच्या
प्रोडक्शनच्या बाकी सिरियल्स पाहिल्या होत्या, खरंच खूपच चांगली क्वालिटी होती. आणि दादासोबतच्या डिरेक्शनचे मी खूप अनुभव ऐकले होते की तो खूप फ्री हँड देतो, ॲक्टरला खूप खुलण्यासाठी खूप ग्राउंड देतो एक मोकळं. सो मला काम तर करायचं होतं, पण ते तेव्हा वर्कआउट नाही झालं. मग मी नाटक करत राहिले खूप. मला वाटतं तेव्हाच्या एक वर्षभरात जवळजवळ कोविडच्या आधीची गोष्ट ही 2018मध्ये आम्ही नाटक सुरू केलं आणि 19मधली वगैरे गोष्ट. सो त्या वर्षभरात साधारण आम्ही मला वाटतं 120 वगैरे प्रयोग केले. त्यामुळे कॉन्स्टंटली आम्ही फिरत होतो, फेस्टिवल्सना जात होतो. आणि मग कोविड हॅपन्ड आणि मग पहिला एक लॉकडाऊन तसाच गेला की काही हो, पूर्ण जगच स्टक झालं होतं. आणि मग सेकंड लॉकडाऊनच्या वेळी त्याच्या आधी मग मला परत कॉल आला की ह्यामध्ये असंच एक कॅरेक्टर आहे, तू इंटरेस्टेड आहेस का. मग म्हटलं की ओके, आता परत एकदा विनोद दादासोबत काम करण्याची संधी. आणि छान, खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. आणि मला नाटकाच्या डेट्स वगैरे तेव्हा ते टेन्शन नव्हतं, कारण खूप कमी प्रमाणात शोज होत होते कोविडमुळे. आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्ही करू हे मॅनेज, तुझे जर शोज असतील. आणि त्यांनी केलं सुद्धा खूप जास्त ॲडजस्ट. माझे शोज असतील तेव्हा मी आत्ता शूट करून बेंगलोरला जाऊन यायचे, मी परत शूट करून मी अहमदाबादला, असं मी खूप फिरायचं तेव्हा सतत. पण मग तसं ते झालं आणि मग मी ऑडिशन दिलं आणि मग शूट सुरू झालं. आणि मला एक खूप भन्नाट आणि मी जी आयुष्यात कधीच विचार नाही करू शकणार अशी मला व्यक्तिरेखा करायला मिळाली विनोद दादामुळे. सो थँक्स टू हिम. आता तू म्हणालीसच की ललितमध्ये ऑडिशन कसं द्यावं याचं सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. तर काय सांगशील आपल्या व्ह्युअर्सला की कसं द्यावं, तू काय म्हणशील यावरती, तुझा काय अभ्यास आहे, त्यांच्याशी काय शेअर करशील? ओके, सो ट्रिक्स वगैरे असं काही नाही मी सांगू शकत, पण स्वानुभवावरून मी इतकं सांगू शकते की प्रॅक्टिस इज द की. सगळ्यांना हे मला वाटतं की ॲक्टर्स म्हणून मी प्रत्येकाला याबद्दल फार कंप्लेंट करताना ऐकले किंवा न्यू कमर्सना सुद्धा की यार ऑडिशन द्यावे लागतात. आधी मी पण थोड्याफार प्रमाणात अशीच होते, पण आय थिंक नाव इट इज द पार्ट विच आय एन्जॉय द मोस्ट. कारण की कितीही नाही म्हटलं, तुम्ही जेव्हा सेटवर जाता अल्टिमेटली डिरेक्टरला काय हवं आहे किंवा त्यांना कॅरेक्टरकडून काय अपेक्षित आहे ते तसंच ते कॅरेक्टर तुम्हाला उभं करावं लागणार, किंवा आजूबाजूच्यांची अभिनय पद्धती काय शैली ते कॅरी करतात त्यानुसार. पण मला वाटतं ऑडिशन हे असं एकमेव ग्राउंड आहे जिथे तुम्हाला काय वाटते, तुम्हाला कुठल्या प्रकारची अभिनयशैली एक्सप्लोअर करायची आहे ती तुम्ही करू शकता. सो मला वाटतं की चांगले ऑडिशन्स कसे द्यावे यासाठी एकमेव ऑप्शन आहे, तो म्हणजे रिकाम्या वेळेत जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा वेगवेगळे, शक्यतो यूट्यूब स्क्रिप्ट्स म्हणजे काय म्हणतात व्हिडिओज नाही बघायचे. खूप सारे वेबसाईट्स असतात ज्यांच्यावरती खूप चांगले चांगले ऑडिशन स्क्रिप्ट्स असतात, ते घ्यायचे, पाठ करायचे आणि शूट करत राहायचे. कारण की अल्टिमेटली जेव्हा तुम्ही खूप टिपिकल मुंबईच्या सर्कलमध्ये येऊन जेव्हा तुम्ही ऑडिशन्स देता, खूप क्रुअल आहे पण ते असंच असतं की तुम्ही 150-200 लोक बसलेले आहात, एक जण येतो फिट नॉट फिट फिट नॉट फिट, ओके तुम्ही 5 जण या, तुला हे तुला हे तुला हे, आणि मग तुम्ही ते वाचताय आणि तुम्ही लिटरली 15-20 मिनिटात जाऊन परफॉर्म करताय. सो तुम्ही कितीही चांगले ॲक्टर असाल तरी तुम्ही ते 15-20 मिनिटात एक कॅरेक्टर येऊन ते समजून ते पुल ऑफ कितपत करू शकता. हा फक्त त्याचाच भाग आहे की मला जर अचानक उद्या सांगितलं, जे समजा सँड आर्टिस्ट असतात की मला येतं, मला हळूहळू येतं, पण जे जितकं ते रियाज करतात ते पटकन करू शकतात. सो मला वाटतं हेही त्यासारखंच आहे की जितकं तुम्ही काय म्हणतात, सुरुवातीला होईल की घरातल्या ऑडिशन्सना कळेल की बापरे, कारण आपण घरात ऑडिशन शूट करताना 4 टेक 10 टेक करतो, जे बाहेर नाही करत आपण. सो मला वाटतं हा सवयीचाच भाग आहे की तुम्ही घरी जितकी जमेल तितकी प्रॅक्टिस करा, मग तुम्हाला तिथे गेल्यावरती हा ऑकवर्ड व्हायला नाही होणार. आणि बराचदा मिळतो वेळ, नाही असं नाही, पण त्यांची पण पहिली चाचणी सॉर्ट ऑफ तीच असते की आम्ही तुम्हाला दिलं तुम्ही 15-20 मिनिटात काय करू शकता. अरे तुम्ही 15-20 मिनिटात इतकं करू शकता, तर आता मग तुम्हाला आम्ही आता हे स्क्रिप्ट आहे तुम्ही उद्या या, त्यांचा हाच अप्रोच असतो. कारण कोणालाही तयारच न ठेवेत, कोणालाही फारशी मेहनत नाही घ्यायची की तुम्ही या आम्ही तुम्हाला ट्रेन करू. आणि हा झाला ऑडिशन कसं द्यावेत हा भाग. आणि तिथपर्यंत कसं पोहोचावं, तर आत्ता मला वाटतं हे कम्पॅरेटिव्हली जास्त सोपं झालं आहे इंस्टाग्राममुळे, फेसबुकमुळे, की तुम्हाला काय म्हणतात रीच जास्त आहे की तुम्ही सतत. आणि ह्यासाठी एक सोपी ट्रिक आहे जे मी कायम माझ्या ॲक्टर्स मित्रांना आमच्यात जेव्हा चर्चा होतात हे होतं, कारण मी याचंही बरंच काय म्हणतात सतत बघत असते की नक्की काय चुकतो लोकांमध्ये किंवा इव्हन आपल्यामध्ये सुद्धा, की आपण पोहोचूच शकत नाही, आपण चांगल्या ऑडिशन्सपर्यंत रीच आउटच होत नाही. तर मला वाटतं की ॲज अ ॲक्टर आपण फिल्म पाहताना काय पाहतो, किंवा तुम्ही असेल मी असेल आपण कुणीही फिल्म मेकर्स असू किंवा जे ॲक्टर्स असतील, की ही फिल्म मस्त होती, कोणाची होती, या डिरेक्टरची होती, या प्रोडक्शनची होती, फार फार तर लक्षात ठेवू. पण हे कोणीच पाहत नाही की याचं कास्टिंग कोणी केलं, कास्टिंग बेनी कास्टिंग केलं, ह्याचं पराग मेहतानी केलं. सो मला वाटतं ॲज अ ॲक्टर तुम्हाला प्रोडक्शन कास्ट नाही करणार आहे, तुम्हाला डिरेक्टर कास्ट नाही करणार आहे,
तुमचं पहिलं मीडियम आहे ते कास्टिंग, जी कुठली कास्टिंग कंपनी आहे, कास्टिंग कोऑर्डिनेटर आहे, तर ते तुम्हाला काम देणार आहेत. तर तुम्ही एक बेसिक तुमचा रिसर्च ठेवा की आत्ता काय प्रकारचा कंटेंट बनतोय. समजा बाबा आत्ता मिर्झापूर टाईपच्या, फर्जी टाईप अशा समजा हे बनत आहेत सिरीज, तर ह्यातलं मी कुठलं कॅरेक्टर पुल ऑफ करू शकतो किंवा मला कुठल्या करण्याची इच्छा आहे त्याची एक लिस्ट काढा. की समजा पंचायतसारखी एखादी सिरीज बनतीये तर त्यामध्ये मी कुठे बसतो. तर तुम्ही बेसिकली एक लिस्ट ठेवा तुमच्याकडे की कुठले, समजा भन्सालीचं जे प्रोडक्शन आहे ज्यामध्ये खूप ग्रँजर वगैरे असेच हे बनतात आणि तुमचा लुक जनरली नाहीच जात तसा, तर तुम्ही ते ऑडिशन्स देऊन स्वतःला अपसेट करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. जर तुमचं लुक काय म्हणतात खूप रॉ आहे वगैरे, तर आता खूप मी अगदी लमसम वरच्यावर बोलते, तर तुम्ही अनुराग कश्यप टाईपच्याच ऑडिशन्स द्याव्यात, ते तुम्हाला जास्त हेल्प करेल. उगाचच काय म्हणतात स्वतःकडून काहीतरी अनरिअल एक्सपेक्टेशन्स ठेवू नये. खूप क्लिअर की मी कसा दिसतो, मी कशी दिसते, मला आत्ता जी कामं सुरू आहेत त्यातल्या कुठे लोक मला प्लेस करतील. हे लोक म्हणतात नंतर की अरे मग नवाजुद्दीनला तर नंतर हिरो म्हणून घेतातच. ऑफकोर्स घेणार, ही इज अ व्हेरी गुड ॲक्टर, ते घेणार, पण कधी सुरुवातीला नाही घेणार. एकदा तुमचा ॲक्टर म्हणून ती व्हॅल्यू प्रूव्ह झाली की मग तुम्हाला ॲज अ ॲक्टर कास्ट करतील. सुरुवातीचे काही वर्ष तुम्ही कसं दिसता आणि आम्हाला कसं तुम्ही आत्ता रिसीव्ह होत आहे त्यावरतीच तुमचं कास्टिंग केलं जाणार. त्यामुळे आधीच हे ठरवून की मला टाईपकास्ट नाही व्हायचं, हे नाही व्हायचं, हे तुम्ही नाही करू शकत. सो तुम्ही सुरुवातीचा काळ जमेल तितके ऑडिशन्स द्यावेत आणि मी आहे त्या लुकमध्ये कुठे बसतो त्या लोकांना रीच करावं. त्यांचे इंस्टाग्राम पेजेस फॉलो करा, त्यांचे फेसबुक पेजेस फॉलो करा, त्यांचे जे कास्टिंग ऑफिसेस आहेत तिकडे व्हिजिट करा. आणि लकीली आता कोविडनंतर बरंचसं काम ऑनलाईन होतं त्यामुळे सोपं पडतं. सो तुम्ही इतका हा बेसिक फॉलोअप ठेवला आणि तुमचं एक बेसिक जे प्रोफाईल आहे, अगदी तुम्हाला कामाचा एक्सपिरियन्स जरी नसेल तरी ऑडिशन्स तर बनवूच शकता ना, त्याला काहीच खर्च नाही आहे. एक चांगलं ऑडिशन असेल तरी त्यांना नाही फरक पडत की अरे याच्या प्रोफाईलमध्ये फक्त बायो किंवा हाईट, वेट, वायटल्स लिहिलेत आणि फक्त 4 ऑडिशनच्या लिंक आहे, काहीच हरकत नाही. 4 फोटोज आहेत आणि 4 ऑडिशनच्या लिंक आहेत. त्यांनी एक ओपन केले आणि अचानक 35व्या सेकंदाला ओपन केलं आणि तुम्ही चांगले दिसते, त्यांना कन्व्हिन्सिंग दिसतात, तर ते थांबतील, ते बघतील नक्की तुमचं प्रोफाईल. सो बेसिकली या सगळ्याचा विचार करून कास्टिंग द्यावं, ना की तिथे जे काय म्हणतात आरामनगरमध्ये जे कॉन्स्टंटली ॲडचे ऑडिशन्स होत आहेत त्यांना डेटा सबमिट करायचा आहे. त्यांना अल्टिमेटली दिवसाचे आम्ही आज 400 ऑडिशन्स घेतले हे सबमिट करायचं आहे. सो तिथले तुम्ही दिवसाला 10 ऑडिशन देऊन 1-2 महिन्यांनी अपसेट होण्यात काहीच पॉईंट नाही की यार माझं कुठे होतच नाही. त्यांना बॉर्नव्हिटा गर्ल हवी आहे आणि तुम्ही आत्ता आहात 28 वर्षांचं, तर तुम्ही नाही होऊ शकत, तर त्यात काही पॉईंट नाही आहे तिथे अपसेट होण्यात. सो खूप प्रिसाइजली ऑडिशन द्यावे, ना की दिसते ऑडिशन तर देऊन येऊया. आय थिंक खूप चांगलीच इन्फॉर्मेशन आपल्या व्ह्युअर्सला मिळाले की आपल्याला कुठे आपण फिट होतो, कुठे फिट बसतोय हे सुद्धा तितकंच समज असणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरं असं की IMDb हा इतका चांगला सोर्स आहे ज्याच्यावरती डिरेक्टली कास्टिंग डिरेक्टर्सची नावं, त्यांच्या असिस्टंटची नावं, त्यांचे फोन नंबर्स, हा डेटा असतो. तुम्ही सिम्पली रीच करा त्यांना. फक्त प्लीज त्रास देऊ नका कोणालाच की गुड मॉर्निंग सर काही आहे का असं करू नका, पण त्यांना बेसिक एक प्रोफाईल पाठवून ठेवा. प्रत्येक कास्टिंग कंपनी 3 महिन्यांनी आपलं प्रोफाईल अपडेट करते. तुमचं जर काही काम असेल त्याच्या लिंक्स पाठवा, स्टेटसला ठेवा की मी सध्या हे नाटक करतोय, मी ही फिल्म केली होती. आणि इतकंच डिसेंट टचमध्ये राहा. कोणाला तरी जाऊन नच करण्याने कोणी काम देणार नाही आणि कोणाला तरी अरे मी तर आता एकदा प्रोफाईल पाठवलं ॲटिट्यूड दाखवल्याने कोणी काम देणार नाही. छान. आपण अपर्णा या भूमिकेबद्दल खरं तर बोलत होतो. जेव्हा या भूमिकेसाठी तू फायनलाइज झालीस तेव्हा काय फिलिंग होती? फायनल मला वाटतं पहिलं असावं असं मोठंवालं सिरियलवालं जे सिरियल पहिलीच होती. येस. मग घराघरात आता मी पोहोचणार तेव्हा काय फिलिंग होती? ऑनेस्टली स्पीकिंग मला खरं तर काय म्हणतात सिरियल करण्यामध्ये फारसा इंटरेस्ट कधी नव्हता. कारण खूप चुकीचं सांगते मी हे, पण असा फारसा इंटरेस्ट नव्हता कारण माझा जास्त ऑफकोर्स मी म्हणाले तसं की मी ललितमध्ये नाटक केलं. मग मी जेव्हा क्लाउनिंगचं ट्रेनिंग केलं त्यानंतर मला डेफिनेटली असं झालं की मला थोडं थांबून वेळ घेऊन छान शांत ज्यात मला प्रिपेअर करता येईल. मी तशी फार अशी नाही वाटणार, पण मी फार नर्ड आहे की मला कुठला रोल आला तर मला त्याचं बॅक स्टोरी करायला, रिसर्च करायला, ह्या संबंधितले मग तशा डायलेक्टचे इंटरव्ह्यूजच बघूयात आपण, ह्याचं असं बॅकग्राऊंड असं हे करायला मला फार आवडतं. सो सिरियलमध्ये हे थोडंसं वन टाईम काम आहे तर मला तो चस्का सतत हवा असेल, त्यामुळे माझा फारसा कधी अप्रोच नव्हता की सिरियल करूयात. पण मला या सिरियलच्या वेळी मला सगळं छान जुळून आलं होतं की आत्ता मला नाटक सुरू नसल्यामुळे करणं शक्य होतं. रोलही मला सांगण्यात आलं की किती नाही म्हटलं तरी लिमिटेड वेळाचं आहे, काही महिन्यांनी आपण
मर्डर करणार असं तेव्हा ठरलं नव्हतं. ते अल्टिमेटली आम्ही नंतर चेंज केलं, पण काही महिन्यांनी ट्रॅक संपणार हे निश्चित होतं. त्यामुळे ते समहाव जुळून आलं, ते झालं. पण खरं सांगायचं तर आधी माझा हा मोटिव्ह होता, पण मला एकदा करायला लागल्यावर खरंच मजा यायला लागली त्यातसुद्धा. कारण क्लाउनिंगची एक वेगळी मजा आहे, नाटक करण्याची एक वेगळी मजा आहे, तशीच सिरियलची एक वेगळीच मजा आहे. की आधी मी फार अशी होती की मला सिरियल नाही करायची वगैरे, पण मी आता रादर म्हणते की आता मी सिरियल करेन नाही करेन, किती प्रमाणात करेल, कितपत एंगेजिंग करेन हा भाग वेगळा. पण माझं आता हे म्हणणं आहे की प्रत्येक ॲक्टरने काही कालावधीसाठी तरी सिरियल करूनच बघावी. कारण सिरियल हे माध्यम तुम्हाला टेक्निकली खूप साऊंड करतं, खूप स्ट्रॉंग बनवतं. कारण तिथे सगळा मिनिटांवरचा खेळ आहे की ताजी छान खरं गरम गरम स्क्रिप्ट येते खूपदा हातात की आत्ताच तिकडून आला, गरम गरम प्रिंट आली, ओके वाचायचं आणि करायचं. सो इतक्या कमी टाईममध्ये तुम्ही पटकन कितपत इमोशनल तुमचा ग्राफ डिसाईड करू शकता. कारण फिल्मला तुम्हाला प्रिपरेशनला वेळ असतो, नाटकातही तितके तालमी असतात, पण तितक्या पटकन तुम्ही या गोष्टींना ॲक्सेस करू शकता. आणि इमोशनल ॲक्सेसपेक्षा वाढतो हा तर मुद्दा झालाच, पण टेक्निकली तुम्ही इतके करेक्ट होता. कारण सतत वेगवेगळ्या अँगलने शूट होणार आहे. हा मास्टर शूट झाला, आता हा क्लोज होणार आहे, आणि दरवेळेला समोर ॲक्टर असेलच असं नाही. जर माझा मास्टर शूट झाला ज्यामध्ये 8 लोक होते, प्रत्येकजण जातं, कुणी आपल्या पुढच्या 2 कॅमेरा सेटअप असेल ते त्यांचा दुसरा सीन करायला जातात. तुमचा क्लोज लागलाय, तुमच्या इथे शेजारी एक 15-20 लोक शूट करणारे थांबलेत, कुणी पिलर पकडून, कुणी चहा पकडून, कुणी पाणी पकडून, आणि तुम्ही पिलरकडे बघून रडत एखादा डायलॉग म्हणताय. सो ही ॲक्सेसिबिलिटी नाटकात वगैरे कितीही काही काम केलं तरी काय म्हणतात, फिल्म हे सिरियल हे सॉर्ट ऑफ फिल्मसाठीचा रियाज आहे असं आपण म्हणू शकतो टेक्निकल बाजूने. सो ते नाकारू नये. प्रत्येकाने थोड्याफार प्रमाणात तरी हे काम करावं जे तुम्हाला टेक्निकली खूप साऊंड करेल. की मला इथे कॅमेरा लागले तर मी इथे बघितलं तर ते इतकं दिसेल की इकडे माणूस येतं असं. या सगळ्याचा बारकावे जे शिकू शकतो ते तुम्ही इकडेच शिकू शकता. फिल्मच्या सेटवर कोणी हे तुम्हाला शिकवत नाही बसणार. सो सिरियल केल्याने हा फायदा डेफिनेटली होईल तुम्हाला की तुम्हाला नंतर फिल्मच्या सेटवरती या बारीक गोष्टींमध्ये लक्ष नाही घालावं लागणार, आणि तुम्ही स्ट्रेट अवे तिकडे तुमच्या अभिनयावरती जास्त लक्ष देऊ शकाल कारण तुम्ही यासाठी प्रिपेअर असाल. नाही, प्रत्येकी सगळ्यांनी काही का असेना जे काही काम सुरुवातीला मिळेल त्याचा अनुभव घेतलाच पाहिजे. हो, सुरुवातीच्या काळात स्क्रीन समोर उभं राहता येणार काही असेल, जसं मी म्हणाले घरात उभे ऑडिशन शूट करा, चालेल. तुमच्या कोपऱ्यावरचा मित्र शॉर्ट फिल्म करतोय, करा, काही हरकत नाही. तुमचं तुम्हालाच कळेल की मी असं खूप कॉन्फिडेंटली बोलत असतो तरी कॅमेरा आल्यावर माझं आपोआप हे होतो. मी तू बरेच वर्कशॉप केले असं म्हणायला हरकत नाही, तर तुझे काही वर्कशॉप रेकमेंडेशन असतील की कुणाकडे करावं? तसे तर बरेच आहेत, पण तुझ्याकडून खूप प्रिसाइजली सांगायचं असेल तर मी सांगेन की रुपेश टिल्लू यांचं क्लाउनिंगचं जे वर्कशॉप आहे, डिस्कवर युअर क्लाउन, हे प्लीज करा, नक्की करा. कोणालाही वाटेल की मला काही कॉमेडियन व्हायचं नाही आहे किंवा मला क्लाउनिंगमध्ये काही करायचं नाही आहे तर मी का करू, पण क्लाउनिंग हा आर्ट फॉर्म तुमच्या ॲक्टिंग या क्राफ्टला खूप प्रमाणात हेल्प करेल. तुम्ही रिग्रेटच नाही करणार की मी हे का वर्कशॉप केलं, किंवा माझं तर काय म्हणतात मी अजिबातच कॉमेडी नाही आहे मग मला तिथे जाऊन ऑकवर्ड होईल, असं काहीच नाही होणार. इट इज टोटली, कॉमेडी इज ऑल लाईक मॅथमॅटिक्स, की खूप कॅल्क्युलेटेड असतं सगळं. सो वन्स तुम्हाला काय म्हणतात, एकदा तुम्हाला ते कॅल्क्युलेशन्स जमायला लागले की तुम्हाला तुमच्या अभिनयामध्ये पण हे कॅल्क्युलेशन्स भावनांना लावता येतील, तुमच्या फिजिकली ज्या ॲक्टिव्हिटीज आपण मगाशी म्हणालो त्याला अप्लाय करता येतील आणि तुम्हाला खरंच खूप हेल्प होईल. आणि दुसरं, अनिरुद्ध खुटवड सर यांचं रिअलिस्टिक ॲक्टिंग वर्कशॉप, हे पण डेफिनेटली करा. मी आता अगदी असे चेरी पिक करून सांगते की हे नक्की करा. सो हे एक वर्कशॉप नक्की तुम्ही करा. आणि रुपेश टिल्लू यांचंच सायकोफिजिकल स्क्रीन ॲक्टिंग हे एक वर्कशॉप आहे जे पण खूप इंटरेस्टिंग आहे. की अदरवाईज आपण काय म्हणतात, जनरली ॲक्टर्सची ही मेथड असते की आपण काय म्हणतात इंटरनल टू एक्सटर्नल असं आपण जातो की आधी मी फील करणं वगैरे इमोशन आणि मग मी ती पोर्ट्रे करेन. तर या वर्कशॉपमध्ये सॉर्ट ऑफ तुम्हाला हे अपोजिट शिकवलं जातं की दरवेळेला तो स्विच ट्रिगर न करता, उगाचच माझी आई वारली आहे, बाबा वारलेत हे सतत न करता, आणि ऑफकोर्स ते जरी तुम्ही वापरलं तरी ते तुमचे स्वतःचे इमोशनल एक्सपिरियन्सेस आहे. त्यातून जी काही भावना काय म्हणतात तुम्ही एक्सप्रेस कराल ती तुम्ही ॲज अ माणूस काय होईल ती होते. त्यामुळे ते दरवेळी काम नाही करणार आहे. तर तुम्हाला कॅरेक्टरच्या इमोशनल स्विचपर्यंत पोहोचायचं असेल तर दरवेळेला ही मेथड कामी नाही येणार की मी काहीतरी आठवेन, काहीतरी क्रिएट करेन सिनारिओ. तर या वर्कशॉपमध्ये बेसिकली
एक्सटर्नल टू इंटर्नल ही प्रोसेस आपण शिकतो, की फक्त वॉकमध्ये चेंज केल्याने तुमच्या इमोशन्समध्ये काय चेंज होऊ शकतात. फक्त म्हणजे मी आत्ता अशी बसून बोलते आहे आणि माझं हे ब्रीदिंग आहे, आणि मी जर आत्ता अशी बसून बोलते आहे आणि फक्त हे ब्रीदिंग आहे, तर हे इतके ऑब्जेक्टिव्ह ज्यांना म्हणतो, की माझं ह्या सीनमधून माझा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, की मला समोरच्याकडून काय हवं आहे, हे असे इतके बारीक बारीक आणि हे टूल्स आहेत. तुम्हाला जाऊन उगाचच कॉन्स्टंटली तुम्ही एक इम्प्रोवाईज करा असं मला वाटतं, की कुठलंही टूल तुम्हाला असं आत्मसात नाही करता येत, की जाऊन फक्त करून बघा. नाही, त्याला एक मेथड असावी लागते, ती तुम्हाला आधी शिकवावी लागते. ती मेथड तुम्ही पडत उठत शिकता आणि मग तुम्ही ती अप्लाय करून बघत शिकता. सो माझं म्हणणं आहे की किमान हे 2-3 वर्कशॉप्स, नवरसाचं अजून जी वेणू सर घेतात केरळामध्ये वर्कशॉप, ते पण खूप छान आहे. कुणाला फिजिकल ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर कुणाल मॉटलिंग म्हणून आहेत, जे माईमचे वर्कशॉप्स घेतात, खूपदा ते ऑनलाईनही घेतात, ते तुम्ही करू शकता. हे खूप मेन मी कोर बेसिक सांगते आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय म्हणतात तुमचे पर्सनल काही स्किल्स असतील तर प्लीज प्रत्येकाने त्यावरती काम करत राहा. जर तुम्हाला माउथ ऑर्गन वाजवता येत असेल तर प्लीज ती वाजवत राहा, ती शिकत राहा. तुम्हाला बरं गिटार वाजवता येत असेल तर रोज अर्धा तास बसा घेऊन गिटार आणि छेडा त्या तारा. जे काही होईल तर होईल, पण तुम्हाला हे स्किल कधी कशामध्ये कामी येईल तुम्ही सांगू नाही शकत. सो जे तुमच्याकडे पर्सनल स्किल्स असतील, तुम्ही जिमनास्ट असाल चांगले, तुमचे फिजिकल फिटनेस खूप चांगला असेल, त्या संबंधित काहीतरी शिका. तुम्हाला डान्स येत असेल बऱ्यापैकी, त्याचं ट्रेनिंग घेत राहा. सो जे काही तुम्हाला पर्सनल जे तुमचे चॉईसेस आहेत ते तर करा, पण त्या व्यतिरिक्त ॲक्टिंगसाठी हे जे मी आत्ता मला आठवत आहेत हे म्हणाले, हे 2-3 वर्कशॉप्स डेफिनेटली करा. आणि मग तिथून पुढे तुम्हाला एकदा चांगली लोकं भेटली, एकदा चांगला सर्कल लाभला, की मग तुम्हाला आपोआप कळते की अरे इथे हे वर्कशॉप होणारे खूप छान आहे, इथे जाऊ. आता ॲक्टर म्हणून आपल्याला आता फारसं तसं झालंय की आपल्याला स्वतःला प्रमोट करणं खूप गरजेचं आहे. पूर्वी आपलं कामच आपलं प्रमोशन असायचं, एका कामाच्या बदले आपल्याला दुसरी कामं मिळत जायचं. पण आता तसं थोडंसं गणितं बदलली आहेत. ज्यांना काहीच येत नसतं पण त्यांचं प्रमोशन फार असतं तर त्यांना कामं मिळून जातात. तर एक जेन्युइन ॲक्टरनी स्वतःला प्रमोट किंवा स्वतःला अग्रेसर ठेवण्यासाठी काय करावं असं तुला वाटतं? येस, मला लक्षात आलं की तू साधारण इन्फ्लुएन्सर कॅटेगरी वगैरे ह्याकडे म्हणतोय. पण ते पण एक खरं तर खूप मोठा टास्क आहे, कारण फक्त असंच व्हिडिओ बनवणं वेगळी गोष्ट आहे, पण जे खूप छान रिसर्च ओरिएंटेड स्क्रिप्ट्स बनवतात, छान ते व्यवस्थित शॉर्ट डिव्हिजन करून व्यवस्थित काहीतरी एक कंटेंट डोक्यात ठेवून इन्फ्लुएन्सर्स बनवतात, त्या कंटेंटला काहीच हरकत नाही आहे. सेम जर तुम्ही ॲक्टर आहात आणि तुम्हाला काय म्हणतात प्रत्येकाला व्लॉगिंगच करायचं असेल किंवा ट्रॅव्हल व्लॉग्सच बनवायचं असतील असं नाही, तुमचा जो काही सेट ऑफ इंटरेस्ट असेल तर तुम्ही एकतर जे मी म्हणाले की जे तुमचं ॲक्टिंग ओरिएंटेड स्किल्स आहेत, म्हणजे खूप अगदी वेगळी उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही एक फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्ही योगा परस्यू करताय, तर त्याचे छोटे छोटे व्हिडिओज काढा, ते टाकत राहा. तुमचा एक कितीही नाही म्हटलं तरी एक छोटासा तरी ऑडियन्स डेव्हलप होईल आणि तुम्हाला तो एक सॉर्ट ऑफ पुश मिळत राहील की मी हे करतोय आणि मी हे टाकतो. तर लोक, कारण जेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली, आता मी डान्सचे व्हिडिओज बनवते, मला आवडतं, खूप मजा येते मला, म्हणून मी टाकते. आणि मध्ये काही काळ मला थोडं हेल्थ इश्यूज आता काही सुरू होते, त्यामुळे मी बरेच दिवस टाकत नव्हते. तर लोक भेटल्यावरती अगदी सिनियर पण माझ्या इंडस्ट्रीमधले लोक, अरे हाय वगैरे, नमस्कार सर म्हटलं, अरे तू खूप दिवस झालं डान्सचं काही टाकत नाही म्हटल्यावर, ओ अच्छा ओके लोक बघतात, त्यांच्या लक्षात राहतं. सो जे तुम्ही एन्जॉय करता अगदी आणि ज्याचा तुमच्या कामाला इन अ वे फायदा होणार आहे, मग ते गिटार असू देत, म्हटलं तसं माउथ ऑर्गन असू देत, तुम्ही पाण्यात पोहता विविध स्ट्रोक्स मारत, काही हरकत नाही, त्याचे व्हिडिओज बनवा, टाका. पण काहीतरी रॅन्डम फक्त उगाचच ज्याने काही घडणार नाही, फक्त असे डायलॉग्स असू देत किंवा कुणीतरी काहीतरी एक ग्रेट डायलॉग बोलून ठेवला आणि त्याच्यावर मी लिपसिंग कसं करतो ह्यात काहीच पॉईंट नाही आहे. सो मला वाटतं की जे तुमच्या स्किलला अपग्रेड करत राहील अशा प्रकारचे कुठलेही व्हिडिओज बनवा आणि ते पोस्ट करत राहा. तुम्हाला स्टार्टिंगला नाही वाटणार की ह्यातून काही घडतं आहे. पण जे आधी आपण म्हणालो की ज्या कास्टिंग डिरेक्टर्सना आपण अप्रोच झालं आहे किंवा ज्यांच्याशी बोललो आहे, त्यांनी जेव्हा कधीतरी चुकून तुमचं इंस्टाग्राम उघडलं आणि तुम्ही काहीच नाही टाकलं आहे किंवा काहीतरी फारच बेसिक टाकलं आहे, यापेक्षा तुम्ही कुठलं तरी एक स्किल प्रॅक्टिस करता, यावरून नाही काहीतरी हे तरी कळतं की तुम्ही एक शिस्तबद्ध माणूस आहात. इतकी जरी इमेज तुम्हाला झाली तरी तुम्हाला ॲज अ माणूस, ॲज अ ॲक्टर ते तुम्हाला सेन्सिबल समजतील, सिन्सिअर समजतील की अरे हा काहीतरी माणूस हा परस्यू करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे. सो तुमच्याबद्दलचा हा अप्रोच चेंज होतो की तू काहीतरी करतोस आयुष्यात. मी काहीच नाही करत आहे म्हणून मी आपले फोटोजच पोस्ट करेन, यापेक्षा मी काहीतरी स्किल शिकेन आणि ते टाकेन. हा तुम्ही अप्रोच ठेवू शकता.
कॅरेक्टरायझेशनची तुझी प्रोसेस काय आहे? सो मला वाटतं एक तर हे माध्यमावाईज बदलतं, अर्थात माध्यमावाईज पोर्ट्रे करण्याची पद्धत बदलते. पण माझे जे मी आत्ता हे मी खूप काय म्हणतात 8-10 महिन्यांपासून, साधारण वर्षभरापासून ही जी मी सायकोफिजिकल स्क्रीन ॲक्टिंगमध्ये जी मेथड शिकले ती मी आत्ता काही दिवस झाले फॉलो करते आणि ती मला खूपच चांगल्या प्रकारे हेल्प करते. ती मी आता सांगू नाही शकत कारण की मग वर्कशॉपमध्ये तुम्हाला अर्धवट माहीत असेल तर तुम्ही काहीतरी परसेप्शन घेऊन चालतात जे कोणी करणार असतील. सो बेसिक अगदी लांबसम मी सांगते की जे आपण फारच टिपिकली म्हणतो की 5 Ws जे झाले आणि H जे झालं ते, त्या व्यतिरिक्त मला गरज असली नसती तरी मी म्हटलं तसं मी खूप नर्ड आहे त्यामुळे मला प्रत्येक कॅरेक्टरची बॅक स्टोरी बनवायला खूप आवडतं. आणि मला अनिरुद्ध खुटवड सरांच्या काय म्हणतात वर्कशॉपमधला हा एक एलिमेंट खूप आवडतो की ॲक्टर हा इमॅजिनेटिव्ह असावा, बरोबर आहे, पण त्याने किस्से वगैरे काय म्हणतात घडणाऱ्या घटना इमॅजिन कराव्या. सगळे फिल इन द ब्लँक्स म्हणजे मी काय म्हणतात इथे एक माणूस उभा आहे आणि तो हे काहीतरी करतोय हे इमॅजिन करण्यापर्यंत ठीक आहे. मला ह्या माणसाचा चेहरासुद्धा माहीत नाही आणि मी सीन इमॅजिन करते. सो सर हे खूप बेसिक यावरती काम घेतात की जर ह्या स्क्रिप्टमध्ये हा माणूस हा या व्यक्तीला असं बोलतो असं म्हणतो ना, तर तुमच्या मेंदूच्या कप्प्यातली कुठलीही XYZ व्यक्ती त्या माणसाला चेहरा म्हणून असाइन करून टाका. सो का हे हेल्प करतं की जेव्हा मी हा सीन वाचते किंवा म्हणते तेव्हा माझा मेंदू इमॅजिन करताना तो माणूस पण इमॅजिन करा आणि तो हे बोलल्यावर मला काय वाटलं हे पण फील करा, इमॅजिन करा, हे होत नाही. सो बेसिकली त्यामधल्या ज्या काही घटना असतील स्ट्रेट अवे ज्या स्क्रिप्टमध्ये आहेत, ज्या घडताना सांगितल्यात दाखवल्यात, त्या मी खूप शांतपणे जेव्हा कधी बसलेली असेल तेव्हा त्या सगळ्या इमॅजिन करते. त्या घडताना मला काय वाटलं ते मी तेव्हा नाही ठरवत किंवा करत, पण मी त्या घटना मी असाइन करून ठेवते की या स्पॉटवर जे मला माहिती असलेले स्पॉट असतील, हा प्रसंग युनिव्हर्सिटीच्या या कोपऱ्यावर घडला आहे, यामध्ये हा माणूस जो कधीतरी माझा लांबचा चुलत मावस काका असेल तो आहे त्यामध्ये, असे चेहरे असाइन करते. त्यामुळे जेव्हा मी अचानक सीनमध्ये बोलते तेव्हा मला हेल्प होती कारण मला तो मी सीन घडताना रिलेट करू शकते. सो मला ते खूप हेल्प करतं की प्रत्येक गोष्ट असाइन केलेली आहे त्याला, त्यामुळे मी ते इमॅजिन चांगल्या प्रकारे करू शकते. होमवर्क जसं मी म्हटलं बॅक स्टोरी खूप चांगली मी काढून ठेवते प्रत्येक किस्स्याबद्दल, प्रत्येक कॅरेक्टरसोबतची माझी बॅक स्टोरी काय असेल ह्याबद्दल. आणि सेम जे 5 Ws आहेत ते सीन ओरिएंटेड की या पूर्ण सीनकडून माझा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, या वाक्य बोलण्यामागचा माझा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्यामुळे ह्यातलं बिटवीन द लाईन्स काय असेल, हा जो बेसिक स्टडी आहे तो. आणि मग अगेन मीडियम वाईज चेंज होतं की अगदीच माझं 4च ओळींचं वाक्य असेल तर मग मी खूपच ब्लंटली हे सांगते की मी हा विचार करेन की माझं हे 4 वाक्य ही व्हेरिएशनमध्ये कशी येतील. खूप माझा एक मोठा मोनोलॉग असेल तर माझा हा प्रयत्न असेल की हा मोनोलॉग मोनोटोनस कसा नाही होणार. ॲज अ कॅरेक्टर बाकी सगळं ओके झाल्यावरती ह्या माझ्या काय म्हणतात याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की मी जर स्टेजवर एक मोठा 2 पानांची सलोलोकी मी म्हणणार असेल तर ती एकसारखी नाही कानाला ऐकू गेली पाहिजे, त्यामुळे तो प्रयत्न असेल माझा. सो हे मीडियम वाईज त्यातल्या रिक्वायरमेंट वाईज या गोष्टी चेंज होत राहतात. म्हणून माझं असं म्हणणं असतं की जमेल तितकं शिकत राहा, सो तुम्हाला तुमच्या पोतेडीतून जेव्हा गरज पडेल तेव्हा ते वापरता येतं. नाईस. आता एक थोडासा वेगळा सेगमेंट आहे 1 वर्डचा. मी एक शब्द देईन त्यावर पटकन जे काही इमॅजिन होत आहे किंवा पहिला शब्द जो येत आहे ते तुला म्हणायचं आहे, ठीक आहे? तर पहिला शब्द आहे स्माइल. हॅपी. क्लाउन. स्टेज. मुंबई. बर्डन. इन्स्पिरेशन. रुपेश टिल्लू. हॉबी. स्विमिंग. फेवरेट प्लेस. घर. फेवरेट को स्टार. शार्दूल सराफ आणि अतुल आगलावे. ड्रीम को स्टार. आयुष्मान खुराना. हॅपीनेस. क्लाउनिंग. रंगमंच. समर्पण. छान. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. लाईट्स कॅमेरा ॲक्शन याची तर गंमत असतेच, पण जेव्हा
रंगमंचाचा तो पडदा सरकतो, नाट्यगृहातली जी गारठा असतो नाट्यगृहातला, त्यामध्ये जो गरम गरम स्पॉट आपल्या अंगावर पडतो त्याची नशा ही निराळीच असते. तू सुद्धा थिएटर केलेस तर तू त्याबद्दल आणखीन चांगल्या पद्धतीने सांगू शकशील. तुला काय वाटतं रंगमंचाबद्दल? स्क्रीन आणि थिएटर दोन्ही केलेस तर या फिलिंग बद्दल तुला काय वाटतं? मला वाटतं की हे खूप क्लिशे म्हणणं आहे, पण ते मला पटतं आता की का म्हणतात लोक की पोटासाठी मी काय म्हणतात फॉर ब्रेड बटर यू डू, समटाइम्स यू डू सिरियल किंवा फिल्म्स, काही वेळा ज्यांचा तो फेवरेट हे आहे ते, पण पाठीसाठी कण्यासाठी तुमच्या ट्रेनिंगसाठी तुम्ही थिएटरकडेच वळणार शेवटी असं मला वाटतं. ऑफकोर्स तुम्हाला खूप चांगली कम्युनिटी लाभली आणि तुम्ही स्क्रीनमध्ये पण ते करू शकत असाल तर ते, पण माझ्या बाबतीत तरी मी नाटक नाही सोडू शकत. म्हणजे मी एक वेळ स्क्रीनचं काही काम करत नसेल काही कारणास्तव काही दिवसांसाठी तर मला एक वेळ चालेल, पण मी त्यावेळेला एकसुद्धा नाटक करत नसेन किंवा मला माहीत नसेल की आता 1-2 महिने एकही प्रयोग नाही आहे तर मी खूप अस्वस्थ होते. कारण मला वाटतं की दॅट इज समथिंग दॅट कीप्स मी अलाइव्ह, की माझ्यासमोर कोणीतरी, कारण हा शेअर्ड एक्सपिरियन्स आहे. फिल्ममध्ये ऑफकोर्स तो मिळतो, पण मी एकदा एक फिल्म शूट करून टाकते आणि मग मी त्याच्या प्रमोशनला फार तर फिरेन आणि मग मी झाल्यावर तुमच्या असं मीट्स ना आपण भेटू की नक्की फिल्म बघायला या वगैरे, तो भाग वेगळा. पण नाटकामध्ये मी जरी स्टेजवर असले, तुम्ही जरी तिथे ऑडियन्समध्ये आपण सगळे असू, तरी आपल्यामधलं एक अंतर एका पॉईंटला नाहीसं होतं आणि जी भावना आहे ती आपण सोबत जगतो त्या एका काय म्हणतात मिली सेकंदासाठी सुद्धा. सो मला वाटतं ती भावना तो काय म्हणतात तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे फिल्म वगैरे मी किती एन्जॉय करत असले तरी मला लाईव्हली वाटण्यासाठी मला दर थोड्या दिवसांनी थिएटर करणं हे गरजेचं वाटतं. मी रिसर्च करताना आमच्या लक्षात आलं की आलोक राजवाडे सरांसोबत तू बरेच काम केलेलं आहेस, नाटकसुद्धा केलं आहेस, यूट्यूब सिरीजसुद्धा, फॉगलाईट नावाची यूट्यूब सिरीज केली आहे. तर मला असं विचारायचं की त्यांच्याशी बोलताना, त्यांच्याशी काम करताना त्यांच्याशी नेहमी नीटच बोलावं लागतं का? आई अजिबात नाही. त्यांचा असा डायलॉग आहे ना, माझ्याशी नीट बोलायचं नाही. आलोक दादा हा अत्यंत गोड माणूस आहे. सो बेसिकली मी ललित कलामध्ये शिकत असताना तो आम्हाला सोशिओलॉजी शिकवायला होता. दादा हां तिथे युनिव्हर्सिटीमध्ये आम्हाला शिकवायला होता. तर तो अत्यंत इज अ व्हेरी नॉलेजेबल पर्सन. त्याला खूप गोष्टींचं खूप ज्ञान आहे आणि तो ते शेअर करायला कधीही मागे पुढे पाहत नाही. त्याला तू कुठल्याही रँडम क्षणी जाऊन काही विचारशील की ह्यातल्या याचं असं तर तो तुला खूप छान डिटेल त्या मुद्द्याबद्दल सांगेल. त्याबद्दल तुला 4 सोर्सेस सांगेन की तुला ह्यात इंटरेस्ट असेल तर तू हे पुस्तक वाच, ते वाच. सो ते माझ्याशी नीट बोलायचं तर ते फारच मजेशीर आहे, पण तो अजिबातच तसं नाही. तू त्याच्याशी नीट नाही, तू त्याच्याशी हवं ते जाऊन बोलू शकतोस. आणि नाटकाच्या प्रोसेसमध्ये सुद्धा आत्तापर्यंत मी ज्यांच्यासोबत कामं केली आहे, ही इज वन ऑफ माय फेवरेट डिरेक्टर्स. तो हर प्रकारे नाटकाची जबाबदारी घेतो, नाटकातल्या प्रत्येक ॲक्टरची जबाबदारी घेतो. नाटक रिहर्सलमध्ये पडत असेल तरी तो ढकलून नाही मोकळा. तो ॲज अ डिरेक्टर त्याची जबाबदारी घेतो आणि उचललं जरी जात असेल तरी मग तो खरं तर क्रेडिट देतो. पण तो खूपच छान आहे डिरेक्टर म्हणून. कलाकार असो किंवा कॉमन मॅन, सगळ्यांनाच एक सामाजिक बाजू असणं खूप गरजेचं आहे. रिसर्च करताना आमच्यापर्यंत तुझी सामाजिक बाजू समोर आली, ती म्हणजे तू सेक्स वर्कर्सच्या मुलांसाठी त्यांच्या बेटर अपब्रिंगिंगसाठी कामसुद्धा केलं, प्रयोग केलेस, ते पण ऑल ओव्हर इंडिया. तर त्याबद्दल काय सांगशील? हे खूप खूप चांगला उपक्रम आहे त्याबद्दल. येस. सो थोडंसं मी याबद्दल ब्रीफली उत्तर द्यायला मला आवडेल. सो जे मी म्हणाले आधी की 2018मध्ये ज्या प्रोजेक्टसाठी मला विचारण्यात आलं, लाफ्टर पर किलोमीटर, सो त्याआधी तो प्रोजेक्ट असा रन होत होता की स्वीडनवरून तिथली ती ऑर्गनायझेशन होतं क्लाउन्स विदाऊट बॉर्डर स्वीडन. 18मध्ये 14 देशांमध्ये ह्याचं काम सुरू होतं. सो ते दरवर्षी फ्रान्समधले, जर्मनीमधले तिकडचे क्लाउन्स भारतामध्ये यायचे आणि इथल्या अंडरप्रिव्हिलेज मुलांसाठी परफॉर्म करायचे. पण ते बाय द टाईम थोडं डिफिकल्ट होत चाललं होतं, कारण ऑफकोर्स एक्सपेन्सेस जास्त आहेत, त्यानंतर लँग्वेज बॅरियर आहे. सो त्यांनी असा प्रोजेक्ट रुपेश दादाने लिहिला की इथलेच आपण काही मुलं घेऊन त्यांना क्लाउन ट्रेनिंग देऊयात जे इकडे शो रन करत राहतील. सो मी जोडली तरी अशी ह्या प्रकारे गेले. पण पहिल्यापासून त्या प्रोजेक्टचा मोटिव्ह हा चिल्ड्रन ऑफ सेक्स वर्कर मेनली, त्यानंतर एड्सग्रस्त मुलं त्यांच्यासाठी परफॉर्म करणं, किंवा मग
अनाथ आश्रमातली मुलं, बेसिकली जे लोक नाटकापर्यंत रीच नाही होऊ शकत त्यांच्यापर्यंत आपण नाटक घेऊन जाऊयात, असा तो मोटिव्ह होता. आणि दादा वगैरे हे परफॉर्म करताना जे रेफ्युजी कॅम्प्समधली मुलं आहेत, जिकडे वॉर झोन आहेत प्रॉपर, त्यांच्यासाठी परफॉर्म करायचे. तिथले मी बरेचसे किस्से ऐकले होते, नंतर आम्हीही परफॉर्म केलं. सो आम्ही सुद्धा अशा वॉर झोन्समध्ये वगैरे जेव्हा परफॉर्म केलं तेव्हा मला लक्षात आलं की सुरुवात करताना तर फक्त 30 शोजचं टार्गेट आहे ते करायचं असं ठरलं होतं. पण ते शोज करताना जे मी म्हटलं की ते फक्त स्माईल करतात हा मुद्दा वेगळीकडे राहिला. पण बेसिकली मला लक्षात आलं की लाफिंग ॲज अ सोशल एड कसं काम करतं, की आता या टर्म्स आपण ज्या म्हणतो, आता मला खूप क्लाउनिंग ओरिएंटेड या टर्म्स माहिती आहे पण मी तर तशाच सांगेन की when there's like more laughter in your society there's less violence on your streets. कारण की जितके तुम्हाला काय म्हणतात कथार्सिस जो म्हणतो आपण, एकतर तुम्ही माणूस खूप सप्रेस झाला किंवा खूप त्याने फील केलं इमोशनली कुठल्याही प्रकारे, खूप आनंदी झाला, खूप दुःखी झाला, खूप रागात आला, तर तो 4च प्रकारे रिॲक्ट करू शकतो. एक तर तो काय म्हणतात हसू शकतो खूप जर तो ओव्हरवेल्म झाला, दुसरं तो रडू शकतो, तिसरं तो फ्रीज होऊ शकतो की तुम्हाला अचानक खूप काहीतरी की तुम्ही फ्रीज होऊन जाता, किंवा चौथं तो चिडून मारहाण करू शकतो. मी कुठल्याही प्रकारच्या भावनेनं ओव्हरवेल्म होणं म्हणते. तर ह्यातलं पहिलं समजा रडणं हे झालं, तर समजा आता मी इथं उभी आहे आणि मी आले दारातून आले आणि मी इथं बघितलं की इथे सगळे असे लोक आहेत, 5-7 जण मिळून रडत आहेत. तर मला पहिली फिलिंग काय असेल की काहीतरी वाईट घडलं, काहीतरी झालं, हे सगळे मिळून रडत आहेत. ओके, पण हेच जर कोणी रूममध्ये रडत असेल तर मी जाऊन विचारेन की काय झालं वगैरे. सो बेसिकली रडणं हे असं सोशली ॲक्सेप्टेड नाही की तुम्ही सगळे मिळून रडताय, अनलेस काहीतरी खूप सिव्हिअर वाईट होईल तुम्ही नाही रडत. सेम उलट की जर हसतीये मी रूममध्ये आले आणि इथे एक तू बसलायस असा आणि हसतोयस तू असा आपला भिंतीकडे बघत, तर मी म्हणाल काहीतरी प्रॉब्लेम झाला, याला काहीतरी बघा की काहीतरी झालं याला. सो ते पण आपण हसणं हे सोशली, एकटं हसणं हे सोशली ॲक्सेप्टेड नाही आहे. आता आपण फोनमध्ये बघून हसतो पण असं नाही असू शकत. हेच जर मी इथे एंटर केलं आणि इथे एक 7-8 लोक छान हसतायत सोबत मिळून, तर मला वाटेल अरे काय किती वेलकमिंग घर आहे, किती छान स्टुडिओ आहे, मला पण याचा भाग व्हायचा आहे. सो काय म्हणतात, आणि इट इज लाईक की ज्याच्यासोबत तू हसलायस आज, तर मी उद्या तुझ्याबद्दल बिचिंग नाही करणार किंवा उद्या मला तुला मारण्याची वेळ आली. कारण ऑफकोर्स हे मी वॉर झोनमधलं किंवा जिथे खूप हायपर सिच्युएशनमध्ये लोक आहेत की वॉर झोन म्हटलं किंवा, तेव्हा मी माझ्यासोबत ज्याच्यासोबत मी हसून जे मी बॉन्ड केले, मी त्याच्यासोबत मी व्हायलंट नाही होऊ शकत. सो हा बेसिकली मुद्दा आहे. तिसरं फ्रीज होणं ते तर झालंच. आणि तू हे दोन्ही गोष्टी तुझ्या बाकी कुठलंच नाही झालं तर तू अल्टिमेटली इतकं सप्रेस होतोस की तू व्हायलंट होतोस. त्यामुळे तुलाही हे माहीत असेल की जुनं ग्रीक थिएटर, म्हणजे ग्रीक राज्यपद्धतीमध्ये परंपरा असायच्या की कंपल्सरी लोकांनी थिएटर येऊन बघायचं असायचं. जे ट्रॅजेडीज असायचे की तुम्ही बसा आणि रडा सगळ्यांनी मिळून, की राजा पैसे द्यायचे की तुम्ही या, तुम्हाला जेवण असेल का. तर हा बेसिकली कथार्सिस होणं खूप गरजेचं आहे. आता हा आपल्या बाबतीत होतो, कितीही नाही म्हटलं की आपण खूप प्रिव्हिलेज्ड आहोत की आपल्याला या सगळ्या गोष्टींचा ॲक्सेस आहे वगैरे. पण जे चिल्ड्रन ऑफ सेक्स वर्कर आहे ऑलरेडी, त्यांना कितीही नाही म्हटलं तरी ते ऑलरेडी एका शेलमध्ये जगत आहेत. कारण त्यांना ज्या संस्था सांभाळतात त्यांच्यावरती प्रचंड रिस्ट्रिक्शन्स असतात. ते ना त्यांना फिल्म बघायला बाहेर नेऊ शकतात, ना कशासाठी बाहेर नेऊ शकतात. अगदी अनाथ आश्रमात सुद्धा, कारण 200-300 मुलं बाहेर घेऊन जायची तर खर्च हा भाग वेगळीकडे राहिला, पण इतक्यांना सांभाळणार कोण, कसं. तर या खूप गोष्टींमुळं त्यांना ना बाहेरच्या जगाशी संबंधच नसतो. त्यांच्यासाठी बाहेरचं जग म्हणजे ते त्यांना शिकवणारे 4 लोक आणि हे. सो मला वाटतं की आम्ही जेव्हा जेव्हा जातो ना, त्यांच्याशी बाहेरच्या जगाशी जोडला जाणारा दुवा काय असतो तर तो आम्ही त्यांना कसं ट्रीट करतो यावरून ते ठरवायचं की उद्या ते बाहेर गेल्यावरती त्यांना जग कसं ट्रीट करणार आहे. त्यामुळे जेव्हा ते, आणि माझ्याकडे या बाबतीत इतके छान म्हणजे मी खूप, मला अगदी भरून येईल असे किस्से आहेत की आम्ही जिथे परफॉर्म केलं आहे, एक लोणावळ्यामध्ये एक अनाथ आश्रम आहे, नाव नाही घेत मी, चिल्ड्रन ऑफ सेक्स वर्करचं स्पेसिफिकली, जिकडे मी मला वाटतं 2018-19 एक परफॉर्मन्स केला होता. खूप जंगलात आत बर्ड व्हॅलीच्या इकडे वगैरे ते आहे, तिथे आम्ही परफॉर्मन्स केला आणि आम्ही परत 2-3 वर्षांनी काही कारणास्तव सेम नाटक परत तिकडे केलं. तर तेव्हा मी तिथे गेले तर तिथल्या 2 मुली आल्या आधी एकदा पळत आणि त्यांनी मला माझं जे एक मी माईम रुटीन करते नाटकामध्ये ते त्यांनी मला अख्खं करून दाखवलं की आम्ही हे करायचं म्हणून. आणि मला खूप छान वाटलं, कारण त्या मुली पहिल्या वेळी गेलो तेव्हा अक्षरशः अशा खाली बघत पण नाही आहेत वरती, पण त्या आता इतक्या ओपन अप झाल्या कारण त्यांना माझ्याशी ऑटोमॅटिकली एक कनेक्शन वाटत होतं.
सो मला वाटतं थिएटर हे करतं की जेव्हा त्यांचं त्यासुद्धा हे प्रॅक्टिस करत होत्या त्या खूप कॉन्फिडंट वगैरे वाटत होत्या. सेम आम्ही प्रोग्राम रन करतो की आम्ही ट्रायबल मुलींना म्हणजे आदिवासी भागातल्या मुलींना आम्ही क्लाउन ट्रेनिंग देतो. सो आत्ता आम्ही 227 मुलींना ॲज ऑफ नाव आम्ही ट्रेनिंग सुरू आहे. ह्यातल्या काही आदिवासी पालघरमधल्या आदिवासी भागातल्या मुली आहेत, काही मुंबईतल्या रेड लाईट एरियामधल्या मुली आहेत ज्यांच्यासोबत गेली की वर्षानुवर्ष काम सुरू आहे. तर त्यातल्या कित्येक मुली ज्या गेल्या गेल्या आमच्याकडे मान वर करून सुद्धा बघायच्या नाही, यायच्या खाली बसायच्या, गेम्स खेळायच्या तसं खेळायच्या. त्यातली एक मुलगी आता एका खूप चांगल्या हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते आणि ती खूपदा म्हणते की मला नाटक नव्हतं करायचं कधी, पण नाटकाने मला जो कॉन्फिडन्स दिला की मी 4 चौकात जाऊन आता उभी राहू शकते. सो मला वाटतं जे मी म्हणाले मला चस्का लागला तो या गोष्टींचा लागला की हे मी दुसऱ्या कशातून नाही कमवू शकत, की माझ्यामुळं कोणाचं तरी आयुष्य बदलणार असेल, की मी उद्या जाऊन पैसे डोनेट केलं तर त्यातनं ते 4 पुस्तकं घेतील, 4 दिवसांचं जेवण घेतील, पण माझ्या जर फक्त एक प्रयोग करणारे त्यांचा इतक्या दिवसांचा आनंद त्यावर डिपेंडंट असेल जो त्यांना पुढचे 4 वर्ष आनंद देऊ शकतो. सेम मी दुसऱ्या एका इन्स्टिट्यूटमध्ये गेले जिकडे आम्ही सेम परत परफॉर्मन्स असं 2-3 वर्षांनी सेम केला. तर तिथली मुलं येऊन आम्हाला सांगत होते आम्ही नाटकामध्ये जिब्रिश संस्कृत सॉर्ट ऑफ वापरतो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तो एक तर खूप डेंजर मोहल्ला होता, एक असा मोहल्ला होता जिथे सतत भांडणं वगैरे होतं. आम्हाला त्यांनी जातानाच सांगितलं होतं की इथली मुलं सतत मारामार करत असतात वगैरे, कारण खूप व्हायलंट एरियामधली होती वगैरे, चिल्ड्रन सेक्स वर्कर्स होते. सो प्रयोग झाल्यानंतर त्यातल्या 2 मुलांनी आम्हाला येऊन सांगितलं की आम्ही जेव्हा पण भांडण होतं ना आम्ही तुमचंच फेक जिब्रिश बोलतो आणि फेक जिब्रिशमध्येच भांडतो. आणि आम्ही हसलो ऐकून की अरे काय बोलतात वगैरे, मग आमची भांडणं नाही होत म्हटले. आणि ते झालं आणि आम्ही जेन्युनली नंतर प्रयोग झाला, 2 प्रयोग झाले तिथल्या त्या एरियामध्ये. आम्ही पॅकिंग वगैरे करत होतो आणि त्या मुलांना माहीत नव्हतं की आम्ही कारमध्ये बसलोय, बंद होती गाडी. त्यांच्यात भांडायला लागले ते आणि ते खरंच भांडायला लागलं ती तो लास्ट वॉर्निंग दे असं बोलत होते आणि त्यांचं झालं मिटलं भांडण. आणि आम्ही असं एकमेकांकडे बघायला लागलो आणि मी इतके ओव्हरवेल्म झालो की ही खूप छोटीशी गोष्ट आहे, पण आत्ता त्या गोष्टीवरती भांडून सोल्युशन शोधण्याऐवजी त्यांनी एक गमतीदार सोल्युशन त्यातल्या त्यात त्यांनी शोधलं आणि याच्यासाठी आपण थोडंसं निमित्त मात्र आहोत. तर मला वाटतं हे जे फिलिंग आहे ते मला दॅट इज वॉट कीप्स मी गोईंग, की मी कितीही कामात असेल, मी कितीही शूटमध्ये असेल, माझं काहीही सुरू असू दे, पण वर्षातले काहीतरी एक XYZ 15-20 दिवस महिनाभर मी तो ट्रायबल मुलांसाठी त्या देणार किंवा चिल्ड्रन सेक्स वगैरेसाठी देणार आणि मी तितके प्रयोग जाऊन करणार म्हणजे करणार. नाईस. आम्हाला थोडक्यात संस्कृत जिब्रिश जे आहे ते ऐकायला खूप अय्या. आम्ही आता क्लाउनिंग आम्ही बेसिकली नाटकाबद्दलही सांगतो, तू विचारलंच आहेस तर. सो आम्ही जे क्लाउनिंगचा प्रयोग करतो त्यामध्ये आम्ही कालिदासांचं जे शाकुंतलम आहे, जे शाकुंतलम ते आम्ही करतो त्याचं क्लाउन अडॅप्टेशन. सो आम्ही स्टोरी लाईन फार नाही बदलली आहे, पण त्यात काही जे इम्पॉर्टंट काळानुरूप बदल आहेत, अगदी फेमिनिस्ट मुद्दे असू देत त्यामधले किंवा हे असू दे, हे बारीक सारीक पण ते अत्यंत कॉमिक वेनी, कारण लहान मुलं अगदी 3-3 वर्षाचे मुलं शोज पाहतात. सो त्यांनाही ते छान परस्यू झालं पाहिजे अशा प्रकारे. सो त्यात तो बेसिक जो काही सेटअप आहे त्याच्यामध्ये जी भाषा आम्ही बोलतो ती फार बेसिक, तर संस्कृत नाहीच आहे, फक्त अहम त्वम देयम. मला आता 5वी पासून संस्कृत होतं त्यामुळे मला जितकं बेसिक येतं ते फक्त शब्दाची मोड करून बोलणं. म्हणजे अहम त्वम सांगम की इति सर्वत्र अहम मराठी बोलम, पण इन त्वम माइंडम अहम संस्कृतम बोलम. ते इतकं ते बेसिक आहे, पण ते मुलांना मजा येते त्यामध्ये. अर्थात मोठ्यांचा शो असेल तेव्हा आम्ही थोडं ते एक नॉच अप करतो आणि मग थोडं कॉम्प्लिकेटेड बोलतो. म्हणजे असं वयोगटानुसार थोडंसं कॉम्प्लिकेटेड होऊन. क्लाउनिंगची हीच मजा आहे की आम्ही सेम शो 3 वर्षाच्या मुलांसाठी पण करतो आणि सेम शो आम्ही कंपल्सरी 13+ मुलंच हवी असाही करतो. सो ते खूप अडॅप्टेबल असतं आणि तोच त्या ट्रेनिंगचा भाग असतो की तुम्हाला कुठलाही ऑडियन्स एकदा आम्ही आदिवासीतही केले ते प्रयोग. आता मला त्यातले डायलॉग्स नाही आठवत, कारण आम्ही पालघरमध्ये करताना आदिवासी भाषेमध्ये करतो त्याचे प्रयोग. बाहेर गेलो दिल्लीमध्ये वगैरे तर आम्हाला थोडंफार इंग्लिश अडॅप्ट करून करावं लागतं. पण सेम प्रयोगाला एका आम्ही स्टुडिओ शब्दार जो आहे शब्दार हाशमींचा स्टुडिओ, त्यांचा एक खूप छान थिएटर फेस्टिवल भरतो की जिथले जे लोकल कम्युनिटी आहे ते लोक क्युरेट करतात नाटकं. म्हणजे जे नाटकातली लोक आहेत ते त्यांना काहीतरी 500 वगैरे 100-200 ऑप्शन्स देतात आणि ते क्युरेट करतात. तर त्या फेस्टिवलला आम्ही बघितलं की संजना कपूर ज्या आहेत त्या सेम शो बघतात आणि त्या हसतात आणि त्यांच्यात 2 सीट बाजूला एक रिक्षावाला आहे जो पण त्या प्रोसेसमध्ये होता.
तो पण तितकाच असतो. सो मला वाटतं की क्लाउनिंगची किंवा नाटकाची ही मजा आहे की इट ब्रिंग्स एव्हरीबडी ऑन द सेम लेवल. प्रत्येक आर्टिस्ट त्याला मिळालेल्या भूमिकेच्या स्वाधीन होण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. पण कधी कधी अशा भूमिका असतात ज्या बोलतात ना आपल्याला बरंच काही देऊन जातात. तर अशी तुझ्या आठवणीतली किंवा तुला आठवणीत राहिलेली कोणती अशी भूमिका आहे जिने तुला भरपूर काहीतरी दिलं? भरपूर काही वगैरे म्हणशील तसं खरं तर टेक्निकली क्लाउनिंग, कारण मी जास्त क्लाउन मिंडी त्यातलं, कारण की मी ऑफकोर्स त्याचे शोज एका स्पेसिफिक ऑडियन्ससाठी न करता खूप प्रमाणात केलेत. पण स्पेसिफिकली असं खूप काही देऊन जाण्यापेक्षा एक मला थोडा एक लाईफ चेंजिंग काय म्हणतात पुश दिला असेल लोकांकडे पाहण्याचा, तर मी जी आलोकदादाची वेब सिरीज केली होती फॉगलाईट्स, त्यामध्ये माझं जे कॅरेक्टर होतं नेहा, त्याची स्टोरीच अशी होती की सुरुवात अशी होते की तिचं ब्रेकअप झालं आहे वगैरे वगैरे, आणि मग ती कशी अपसेट आहे डिप्रेशनमध्ये वगैरे. सो आमच्या कॉन्व्हर्सेशन्समध्ये असं होतं की ती प्रयाग म्हणून एक जे मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूट आहे त्यांच्यासाठी त्या बनवल्या गेल्या होत्या त्या ती सिरीज पूर्ण. तर आमच्या कॉन्व्हर्सेशन्सना जी रायटर आहे आणि आम्ही आहोत, आलोकदादा आहोत, आमचे जेव्हा डिस्कशन्स होत होते तेव्हा मला झालं की ओके ब्रेकअप झाला म्हणून ती डिप्रेशनमध्ये आहे. त्यांचं म्हणणं झालं नाही, तेव्हा मी ऑफकोर्स लहान आहे थोडी, पण म्हटलं म्हणजे मग आधी अर्थात आता मी फिल्म पाहताना मला कळू शकतं, एपिसोड पाहताना मला कळतं की अरे नाही ऑलरेडी ती डिप्रेशनमध्ये होती म्हणूनच ब्रेकअप झालं. सो माझा असाच वादाचा मुद्दा होता की असं कसं होईल, कोणी विनाकारण का म्हणजे इथपर्यंत आयुष्य सगळं व्यवस्थित चाललंय. सो आमचं असं एकदा खूप मोठं डिस्कशन झालं होतं की असं नेसेसरी नाही आहे की तुमच्यासोबत काहीतरी खूप सिव्हिअर वाईटच घडेल काहीतरी इन्सिडन्स तेव्हा त्यानंतरच तुम्ही डिप्रेस व्हाल. तुमच्या लहानपणापासूनच्या खूप काही कोर मेमरीज वगैरे, तेव्हा आमचं हे फार मोठं इंटेलेक्च्युअल आणि खूप लेंदी डिस्कशन झालं. पण त्याचा जो आउटकम होता तो इट जस्ट स्टेड विथ मी की नॉट नेसेसरी की प्रत्येक आपण जे म्हणतो तुला कसलं टेन्शन आहे किंवा तुला काय आहे, हे इतकं वरवरचं वाक्य आहे की कोणालाही जज करताना किंवा काय करताना. सो ते वाक्य माझ्यासोबत कायम राहिले की तुम्हाला डिप्रेस व्हायला काहीतरी सिव्हिअर व्हायला असं व्हावं असंच नाही. तुमचे बारीक बारीक ट्रॉमासुद्धा तुम्हाला एका पॉईंटनंतर ॲज अ माणूस खूप एका पॉईंटला अचानक कोलमडून टाकू शकतात आणि तुम्ही काय म्हणतात तुटून जाऊ शकता आणि तुम्ही तिथनं तुमचा डाऊनफॉल होऊ शकतो. सो खूप मला हे लक्षात आलं त्यामुळं की म्हणून मी जर म्हटलं की मी कधी गॉसिपिंग वगैरे ह्याचा भाग नाही होऊ इच्छित, कारण मी खूप नंतर बघितलं लोकांना की बोलताना मस्करीत कुणीतरी काहीतरी बोललं आहे, पण ते त्यांच्यावरती काही बॉडी इमेज इश्यूज असतील. स्पेसिफिकली या इंडस्ट्रीमध्ये तर ब्युटिफिकेशन ह्याला इतकं सिव्हिअर महत्त्व आहे की तू जर सावळा आहेस तर यू नॉट, तू जर कन्व्हेन्शनल ब्युटी स्टँडर्ड्समध्ये बसत नाही तर तू सुंदर नाही. हे इतकं विचित्र आहे, पण हे इतकं काय म्हणतात आता इतकं रुजलेलं आहे की ते उखडून टाकायला त्यासाठी खूप वेळ जावा लागेल, खूप प्रयत्न करावे लागतील. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप आतपर्यंत राहतात लोकांच्या. त्यामुळे मला वाटतं की त्या फिल्मनंतर मी इतकी त्याबद्दल काय म्हणतात अवेअर झाले की मी कोणाहीबद्दल कमेंट करताना, जसं की फार बेसिक मुद्दा आहे पण की भेटल्यावरती अगं किती जाड झाली आहे किंवा किती पिंपल्स आलेत तुला, तर मला वाटतं की प्रत्येकाला जे आपले फ्लॉज आहेत ते खूप पटकन दिसतात. खूप क्वचित लोक असतात की जे स्वतःच्या फार प्रेमात असतात आणि मी म्हणजे भारी. जनरल आपण कोणीही असलो तरी तुला आज बघून कळलं की माझं वजन वाढलंय, मला रोज बघून जाणवत असतं की अरे माझं वजन जरासं वाढलंय, मला इथे पिंपल आलाय. माझं पूर्ण शरीराकडे लक्ष न जाता जर मला एक पिंपल इथे आलं तर माझं लक्ष असतं की पिंपल आलाय. सो काहीच पॉईंट नाही की मी तुला भेटलं तर मी पॉईंट आउट करू की तुला पिंपल आलाय. मला ऑलरेडी माहिती आहे मला आलाय, मी त्याच्यामुळे कॉन्शियस आहे. तर माझं म्हणणं आहे की या बाबतीत मी खूप अवेअर झाले की लोकांना आपल्या स्वतःमधलं निगेटिव्ह माहीत असतं. सो तुमच्याकडे त्याच्यावरती द्यायला काही सोल्युशन असेल तर तुम्ही त्याबद्दल काहीतरी कमेंट करा किंवा करू नका. वाईट असेल काहीतरी तुमच्याकडे बोलायला तर तुमच्याकडे ठेवा, बोलू नका. चांगलं असेल बोलायला तरच बोला. आणि मला वाटतं इट समहाव हेल्प मी बिंग अ गुड पर्सन. त्यामुळं माझ्याकडे असं असेल की आज माझ्याकडे खूप चांगल्या मित्रमैत्रिणी आहेत, खूप चांगली माणसं आहेत माझ्या आजूबाजूला जोडलेली. त्यामुळे मी फक्त काम कसं करते, काम किती करते या व्यतिरिक्त मी एक माणूस म्हणून खूप चांगलं आयुष्य जगते त्या एका अप्रोचमुळं, असं मला वाटतं. छान. तर आपण काम करत असतो इंडस्ट्रीमध्ये, बऱ्याच जणांचे असे चुकीचे अनुभव सुद्धा असतात, बऱ्याच जणांची फसवणूक सुद्धा होते. त्याबद्दल तुला काय म्हणजे आपल्या व्ह्युअर्सला सांगावंसं वाटेल, स्पेशली मुलींसाठी, मुलांसोबत सुद्धा होता, तुला काय सांगावं वाटेल याबद्दल? हो बरोबर आहे. वाईट अनुभवांबद्दल म्हणशील तर मला स्वतःला लकीली काय म्हणतात खूप प्रमाणात नाही आले, अर्थात आले नाही असं नाही, पण मी आजूबाजूच्या लोकांच्या बघण्यातून खूप जास्त शिकली आहे.
त्यातले फसवणुकीमधले सगळ्यात मेन 2 प्रकार, आणि आपण आत्ता खूपच ब्लंटली बोलतो आणि माझी इच्छा आहे की आपले जे व्ह्युअर्स आहेत, जे न्यूकमर्स आहेत, जे मी झालं, तू झालं, जे काम करणारी लोक आहेत, त्यांनी जे सफर केलं ते पुढच्या लोकांना करायला लागू नये म्हणूनच मी खूप गोष्टी इतक्या ब्लंटली, इतक्या क्लिअरली बोलते. सो पहिलं मला वाटतं त्यातला फसवणुकीतला मुद्दा पहिला हा असतो, जी फायनान्शियल फसवणूक झाली, की तुमच्याकडून काम करण्याचे पैसे मागितले जातात. तर मेक इट व्हेरी क्लिअर, आत्ता ती परिस्थिती राहिली नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत असं होतं की तुमचे प्रोफेशनल पोर्टफोलिओ लागायचे, ज्यासाठी तुम्हाला काही प्रमाणात पैसे मागायचे. कारण तेव्हा काय म्हणतात, इंस्टाग्राम नव्हतं, वेबसाईट हा प्रकार नव्हता, त्यामुळे तुमचे डिरेक्टली अल्बम, तुमच्याकडे तुमचा जो कॅटलॉग तुम्ही घेऊन फिरायचे की माझा हा पोर्टफोलिओ आहे, हे माझा, तो तुम्हाला द्यावा लागायचा आणि त्याचा खर्च जो मागितला जायचा ॲक्च्युअल तो खर्च असायचा. दॅट्स इट. ते आता लागत नाही तुम्हाला. लोकांना तुम्ही घरात व्हाईट प्लेन बॅकग्राऊंडवरती वेगवेगळ्या आउटफिटमध्ये काढलेले फोटोजही चालतात. सो त्यासाठी कोणी पैसे मागत असतील तर अजिबात प्लीज ते देऊ नका की आम्ही तुमचं पोर्टफोलिओ बनवून देऊ. तुमचं तुम्ही व्यवस्थित फोटोग्राफर हंटिंग करा, कोणी जे व्यवस्थित कॅरेक्टर शूट्स करत असतील ती लोकं शोधा आणि त्यांच्यासोबत फोटो शूट करा पाठवण्यासाठी म्हणून. त्यासाठी कोणाला एक्स्ट्राचे पैसे देऊ नका की आम्ही तुमचं प्रोफाईल बनवतोय म्हणून आम्ही ते करू. हे सगळे बेसिकली मी म्हटलं अगेन खूप ब्लंटली सांगते, ह्या सगळ्या मोस्टली त्या एजन्सीज असतात जे ॲडसाठी कास्टिंग करतात आणि त्यांचा मेन मोटिव्ह असतो. जेव्हा एखादी बेसिकली हे काम कसं करतं, एक असतं कास्टिंग कंपनी ज्यांना प्रोडक्शन हायर करतं, की समजा भन्साली प्रोडक्शन आहे, हे मुकेश छाबरांना हायर करतात की आम्हाला याच्यासाठी कास्टिंग करून द्या. त्यांना पैसे देतात भन्सालीवाले की तुम्ही आम्हाला कास्टिंग करून देणार आहात. सो तिथे तुम्ही पैसे देण्याचा काही संबंध नसतो जेव्हा कास्टिंग कंपनीकडून तुमचं कास्टिंग होतं. दुसरा मुद्दा आहे तो कास्टिंग कोऑर्डिनेटर्स, ज्यांचं असं काम वर्क करतं की ते तुम्हाला काम शोधून देतील. ज्यांना कास्टिंग मॅनेजर, ज्यांना बाहेरच्या कंट्रीजमध्ये कास्टिंग एजंट्स असं म्हणतात, त्यांना आपल्याकडे कास्टिंग कोऑर्डिनेटर्स म्हणतात. जे इंडिव्हिज्युअल, जे कास्टिंग कंपनीचंच छोटं व्हर्जन, पण ते तुमच्याकडूनही पैसे घेतात. सो कोणी सोलोही काम करतात जे तुमच्याकडून पैसे घेत नाही, प्रोडक्शनकडूनच पैसे घेतात. पण जे कास्टिंग कोऑर्डिनेटर्स असतात ते मेनली असं काम करतात की ते तुम्हाला काहीतरी काम शोधून देतात, सगळं फायनल वगैरे करून देतात तुमच्या वतीने. खूपदा जर ते मॅनेजर असतील तुमचे तर ते तुमच्या वतीने कोऑर्डिनेटही करतात. आणि जे काही तुम्ही काम कराल, शूट करून याल, त्यानंतर 2-3 महिन्यांनी जेव्हा तुमचं पेमेंट येणार आहे त्यातून ते तुमचं 10%, 15%, 20%, 25% जे काही कमिशन असेल ते झाल्यावर घेतात. आधीच पैसे देऊन काम करायचं हे कुठेच होत नाही. आणि प्लीज जर तुम्ही ऑलरेडी ॲक्टर असाल, म्हणजे तुम्ही काम करत असाल, तर प्लीज कुठेच पैसे देऊ नका. तुम्ही जर अगदीच न्यूकमर असाल तर कदाचित तुम्हाला हे सतत ऐकावं लागत असेल की तो आप पे पैसा कोई क्यों लगाएगा, आपको कोई क्यों काम देगा. तर अशा वेळी माझं म्हणणं आहे की तो पैसा त्यांना देण्यापेक्षा तुमच्या ग्रूमिंगवर खर्च करा, की उद्या तुम्ही जेव्हा, आणि असं नाही आहे, आता खूप स्ट्रेट शब्दात बोलायचं झालं तर कॉम्प्रोमाइज वगैरे हा जो सेकंड जो फसवणुकीचा प्रकार आपण म्हणतोय त्याबद्दल मलाही खूपदा विचारलं जातं. पण हे मी तेव्हा ठणकावून सांगू शकते की मग आम्हाला असे 50 ऑप्शन्स आहेत ना, मी तुम्हाला का कास्ट करू, कारण मला ॲक्टिंग येते. यामध्ये माझ्या आयुष्यातली 8 वर्ष घालवली आहेत, मी यामध्ये शिक्षण घेतलं आहे. उद्याला तुम्ही ज्या मुलीला कॉम्प्रोमाइज करून काम देणार आहात तिला तुम्ही सेटवर बोलवाल तर ती ही गोष्ट करायला ती तुमचे 2 तास खातील. मी हे काम तुम्हाला 10 मिनिटात देऊ शकते. सो हा फरक आहे की तुम्हाला हे करून इथे पैसे वाचवायचे घालवायचे की तुमचं सेटवरचं तुमचे तासाला जाणारे लाखो रुपये वाचवायचे. हे मी इतक्या कॉन्फिडंटली आणि इतक्या ब्लंटली उत्तर देऊ शकते का आता बाय द टाईम ट्रेनिंग करून माझ्या क्राफ्टवरती तितका विश्वास आहे. प्रत्येकाला अर्थात हे शक्य होईल असं नाही की मी इतकं काम करेन की आता मी स्वतःला अजिबात ओव्हर कॉन्फिडंट म्हणत नाही, मी गप्पच असते की काही झालं तर. पण जेव्हा कोणी अशी काही डिमांड करतं की फार वाईट शब्दात की तुम्ही हे केल्याशिवाय तुम्हाला काम नाहीच, कसं आम्ही देऊ, का देऊ काम, तर मी म्हणते नका देऊ, काहीच हरकत नाही. मी ट्रेनिंग ह्यासाठीच घेतलं की मला बिना कोणासोबत झोपता मला काम करता यावं. मला हेच करून काम करायचं असतं तर मला इतकी वर्ष घालवायची गरजच नव्हती. या व्यतिरिक्त जर कोणासाठी काय म्हणतात, कोणाचा हा चॉईसच असेल, तुम्हाला हे हवंच असेल, तर नोबडी इज देअर टू जज यू की तुम्हाला कसं काम मिळवायचं आहे. पण प्लीज त्यातसुद्धा लोकांनी सेन्सिटिव्ह राहावं की तुम्ही कशासाठी काय निवडता ह्याचा विचार करावा आणि तुम्ही हे करून खुश राहणार आहात का. उद्या जर तुम्हाला एक फिल्म करून शेवटी जर वाटेल की लोकांनी येऊन कॉंग्रॅच्युलेट केलं आणि डीप डाऊन मला माहीत असेल की मला या मूवीला ऑडिशन करून नाही सिलेक्ट केलं, मला काहीतरी वेगळा कारणास्तव सिलेक्ट केलं आहे आणि इट्स नॉट गोना मेक यू हॅपी, प्लीज डोंट डू इट. मग काही पॉईंटच नाही इफ इट्स नॉट मेकिंग यू हॅपी काम करून सुद्धा. सो पहिला मुद्दा जो फायनान्शियल फसवणुकीचा झाला
त्यात अजून एक प्रकार असतो की सिंटाचं कार्ड लागतं, आर्टिस्ट कार्ड लागतं. सो बेसिक आहे. जर तुम्ही कॉन्स्टंटली मुंबईत राहत आहात आणि काम करताय, तुम्हाला कोणीही 2 दिवसात कार्ड काढून देऊ शकत नाही. त्यामुळे जे पण असतात की तुमचं जे तुम्ही रँडम इंस्टाग्रामवर प्रोफाईल पाठवलं आणि तुमचं याच्यासाठी कास्टिंग झालं आहे आणि 12 दिवसांचं शूट आहे आणि 10,000 पर डे, 15,000 पर डे, खूप मी तुम्हाला ऑनेस्टली सांगते, अशी मुंबईमध्ये लाखो करोडो लोक आहेत ऑलरेडी, जी रोज या ऑडिशनवाल्यांना भेटतायत जाऊन. रोज त्यांना दर आठवड्याला जाऊन तोंड दाखवतात, काही आहे का सांगा, काही आहे का सांगा. सो कोणीच नाही बसलंय की तुमचा एक प्रोफाईल बघून त्यांना वाटावं. अनलेस तुम्ही असे कोणीतरी आहात की खूपच आयडेंटिकली जात आहे, जे फक्त बायोपिकमध्ये होतं की आम्हाला ह्याचं लुकलाईक हवं आहे, आणि तुम्ही खूपच सिव्हिअरली जाताय आणि तुम्ही प्रोफाईल पाठवलं आणि देन दे आर गोना हंट यू डाऊन की तुम्ही कोण आहात, कुठून प्रोफाईल पाठवलं आहे. पण ही लाखो करोडत एकदा होणारी केस आहे. त्या व्यतिरिक्त प्लीज गेट इट क्लिअर की असं कधीच होणार नाही की तुम्ही कोणाला तरी रँडम प्रोफाईल पाठवलं होतं आणि ते तुम्हाला दिवसातून 4 फोन करतायत की तुमचं कास्टिंग झालं आहे आणि तुम्ही बघा कार्ड काढा. कोणालाच पडलेलं नाही आहे. त्यांनी 2 फोन केले, तुम्ही उचलले नाहीत, नेक्स्ट ते म्हणतील आम्हाला नाही गरज, आम्ही नेक्स्ट व्यक्तीला बघतो. सो जर कोणी तुम्हाला खूप मागे लागत असेल की तुमचं कास्टिंग झालं आहे आणि पहिलाच रोल किंवा तुम्ही काहीच एक्सपिरियन्स नाही, तुम्हाला 15,000 पर डे देत आहे, नाही देत कोणी, थांबा. देतात ऑफकोर्स, 2 कामं केली तरी देतात. जर तुमचा अभिनय चांगला असेल 50,000ही पर डे देतात. पण कधी तुमचं काहीतरी असेल तर, फक्त तुमच्या लुकच्या जीवावर जर काम मिळत असेल तुम्हाला, तर मग ते फेक आहे. की फक्त तुम्ही 4 फोटोज पाठवलेत, एक पण ऑडिशनची लिंक नाही पाठवली, फक्त फोटोज बघून कास्टिंग झालं आहे आणि तुम्हाला म्हणतायत की 6,000 रुपये पाठवा, तुमचं पटकन आम्ही कार्ड काढून देतो कारण परवापासून शूट आहे, ते इन्शुरन्स असतो, असे खूप छान छान फॅन्सी टर्म्स वापरतात की सेटवरच्या सगळ्यांचा इन्शुरन्स तर कंपल्सरी असतो, तुमचा नाही आहे तर आम्ही पटकन काढून देतो, तुम्ही इतके इतके पैसे पाठवा. ती शुद्ध फसवणूक असते. त्याच्या भानगडीत पडू नका. स्ट्रेट अवे कोणी विचारलं, अगदी तुम्हाला वाटत असेल डाऊटफुल, कोणी विचारलं तुम्हाला की तुमचं कार्ड आहे का, तर हो आहे सांगा, त्यावर ते काय रिॲक्ट होतात बघा. तुमचं इन्शुरन्स आहे का, हो आहे सांगा, त्यावर काय रिॲक्ट होतात बघा. तरी मग जर ते इंटरेस्टेड असतील तर मग विचार करा जेन्युइनली आणि मग सांगा. आणि जर खरंच कोणी असतील तर ते थांबतात, ते वेट करतात किंवा सरळ सांगतात की सॉरी यावेळी नाही होऊ शकत, तर ठीक आहे ते करा एक वेळ. पण उगाच तुमच्या आईबापांच्या काहीतरी फार त्यांनी जे पोटाला चिमटा काढून जे तुम्हाला पैसे देतात, ते कोणत्या तरी चुकीच्या माणसाला देऊन 8-10,000 रुपये जो मला कार्ड काढून देणार आहे, नको. तेच करायचं आहे तुम्हाला मुंबईमध्ये आल्या किंवा जिथल्या कुठल्या तुम्ही शहरात असाल, सिंटाचं किंवा एक जे तुम्हाला कुठलं कन्व्हिनियंट वाटतंय ते तुम्ही कार्ड शोधा. जर तुम्हाला अल्टिमेटली हिंदीतच काम करायचं असेल तर सिंटाचं कार्ड बऱ्यापैकी सगळीकडे चालतं, रिजनलला वगैरे सुद्धा. ते एक कार्ड काढा, मला वाटतं त्याला 6,000 रुपये लागतात. एक साधारण 15-20 दिवसांची प्रोसेस असते. सो जेव्हा फ्री असाल तेव्हा हे काम पटकन करून टाका, म्हणजे उद्या जेव्हा तुम्हाला कोणी, कारण तेच एक मेन फसवण्याचं माध्यम असतं, त्यासाठी पैसे मागतात किंवा रजिस्ट्रेशनसाठी पैसे मागतात की आम्ही तुम्हाला ऑडिशन्सचे कॉल पाठवू. कुणीही पाठवत नाही. मग ते स्ट्रेट अवे कास्टिंग कोऑर्डिनेटर्स असतात जे तुमचे बनत नाहीत, ज्याशिवाय जर तुमचं काही पोर्टफोलिओज रेडी नसेल की मी 4 कामं तरी केलेली असतील तरच ते तुम्हाला प्रेझेंट करतील की हा ॲक्टर आहे, ह्याचं हे मी प्रोफाईल पाठवलं आहे. अदरवाईज कोणीही तुम्हाला कास्ट करायला वेट करत नाही आहे. तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागणार आहे, तुम्हाला 10 वेळा भेटावं लागणार आहे, मेसेज फोन करावे लागणार आहेत आणि मग येतील. जे मागे लागून काम देत आहेत प्लीज त्यांच्यापासून सावध राहा. आणि अकॅडमीज वगैरे जे असतात तिथे पण प्लीज खूप विचारपूर्वक ॲडमिशन घ्या. लाखो रुपये भरतात लोक आणि तिथून काहीच मिळत नाही, जे खूप चुकीचं आहे. त्यामुळे प्लीज खूप विचारपूर्वक पैसा खर्च करा. आणि जर तुमच्याकडे खूप पैसे असतील तर असे पण बरेच इन्स्टिट्यूट्स आहेत की ड्रामा स्कूल मुंबई आहे, जिकडची फीस जास्त आहे पण तुम्हाला पैसे जास्त भरून तिकडे, म्हणजे तिथेही अर्थात ऑडिशन्स वगैरे होतात. विझलिंग वुड्स आहे. त्यानंतर जे चांगले ॲक्टिंग इन्स्टिट्यूट आहेत, जे खरं जिथले पासआउट चांगले लोक आहेत, तिथे जा आणि तिथे खर्च करा. नको तिथे पैसे वाया घालवू नका. खूप सविस्तर आणि खूप प्रॉपरली एक्सप्लेन केलेस. कारण हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण इथेच मेन लोक फसतात आणि मग त्यांना खूप भीती बसते. कारण मी खूप जणांनी यावरतीच बॅक ऑफ झालेले पाहिले की 2-3दा त्यांना अनुभव आला आहे की त्यांनी एकदा 6,000 रुपये भरले, एकदा 8,000 रुपये भरले, फायनल कास्टिंग झाले. तुम्हाला अगदी फ्लाईटचं तिकीट वगैरे एडिट करून पाठवायला काय लागते, PDF तुम्हाला ते अगदी तिकीट पाठवतात, तुमचं नाव, कास्टिंग सगळं पाठवतात की तुम्ही कन्व्हिन्स होता. असे माझ्या काही ओळखीतल्यांनी 15-15, 20-20 हजार रुपये भरलेत आणि मग ते गिवअप करतात की मला नाही करायचं काम. सो असं नको व्हायला. छान. अगदीच आपण शेवटाकडे आलेलोच आहोत. एक छोटासा प्रश्न आहे की अंकिताचा आता पुढे ड्रीम काय आहे? मला जे मी मगाशी म्हणाले की मला आता
सिरियल वगैरेची माझी मजा घेऊन झालेली आहे. मी आता नाटक तर कॉन्स्टंटली करत राहीन. सिरियल पण मी जसं मला मजा येते, कधीतरी वाटते खूप इंटरेस्टिंग रोल आहे तर ते मी करतच राहीन. पण आता माझा जास्त मोटिव्ह आहे हिंदी फिल्म्स आणि वेब सिरीज करणं, हा माझा मेन मोटिव्ह आहे. त्यामुळे मी या सगळ्यामधून आता जरा थांबले आणि मी जास्तीत जास्त त्यावरती काम करते की मी आता तिथल्याच लोकांना भेटणं, तिथेच माझं कनेक्शन सुरू ठेवणं, तिथलं थिएटर करणं, हा आता माझा पूर्ण वेळ सुरू आहे हे काम. त्यामुळे मी आत्ता हेच माझं ड्रीम म्हणू शकतो की मला आत्ता आर्ट फिल्म्स असू देत, वेबमध्ये खूप छान छान कंटेंट बनतो आहे आणि त्याचा मला भाग व्हायला खूप जास्त आवडेल. आणि अर्थात कायम नाटक करत राहायला, त्या व्यतिरिक्त क्लाउनिंग करत राहायला आणि सोशली मी काहीतरी जे काही मी समाजाकडून रिसीव्ह करते त्यातलं 0.1% तरी काहीतरी प्रकारे मला रिटर्न करत राहायला आवडेल. आता ऑलमोस्ट आपण शेवटाकडे आलोच आहोत. एक मेन सेगमेंट आहे हा आपला बोल ब्रो, जे आपलं नाव आहे, ठीक आहे, त्याला अनुसरून हा सेगमेंट आहे. आता तुला दिसतं इथे एक फोन ठेवलेला आहे. आपण नेहमीच सगळ्यांशी बोलतो, सगळ्यांकडे व्यक्त होतो, पण कुठे ना कुठे डे टू डे लाईफमध्ये स्वतःशी व्यक्त होणं राहून जातं. मग ते वेगवेगळ्या पद्धतीचं असेल, खुश पण असू शकतो, काही सॅड मोमेंट्स पण असू शकतात. असं एखादं काही तू व्यक्त तुझं स्वतःशी बोलणं राहून गेलं आहे किंवा तुला म्हणायचं आहे स्वतःशी, असं काही असेल तर तू ते बोलावंस आता स्वतःशी, असा हा सेगमेंट आहे. हॅलो. काही नाही, मस्त चाललं आहे, सगळं छान चाललं आहे. जे काही आपल्याला हवं होतं आयुष्यात ते आपण सगळं करतो आहे. ज्या गोष्टींसाठी लढत होतो, ज्यासाठी कष्ट घेत होतो ते पण सगळं करतो आहे. सो येस, आपण काय रिग्रेटमध्ये जगणारी मुलगी नाही होत अजिबात, किंवा सगळ्यांसमोर एक्सप्रेस होणारीही नाही होत. त्यामुळं इतकंच सांगेन की मी कायम सगळ्यांना खूप जास्त बूस्ट करत असते, खूप जास्त एन्करेज करत असते की हे कर, ते कर, हे छान केलं, ते छान केलं. सो आय एम सॉरी ह्यासाठी की हे सगळं मी स्वतःसाठी करत नाही, तुझ्यासाठी करत नाही, माझ्यासाठी करत नाही. की जेव्हा आपण काही मोठं अचीव करतो तेव्हा मी कधी एक कौतुकाची थाप स्वतःला देत नाही की खूप चांगलं केलंस किंवा खूप कष्ट होते पण तू ते साध्य केलंस. सो येस, मला आज तुला ते सांगायचं आहे की आय एम प्राऊड ऑफ यू. तू कुठे सुरू केलं होतंस आणि कुठून कुठपर्यंत आली आहेस यासाठी मला तुझा खूप अभिमान आहे. आणि आपल्याला असंच पुढे जात राहायचं आहे. आणि ऑफकोर्स एकट्याने नाही जायचं आहे, खूप जणांना घेऊन जायचं आहे, तरच त्या प्रवासाची मजा येणार आहे आणि आपण त्या काय म्हणतात मुकामपर्यंत पोहोचणार आहोत. आणि ऑफकोर्स आपण नेहमी म्हणतो ते की सफर खूबसूरत है मंजिल से भी. सो येस, असंच आपण प्रवासाचा आनंद लुटूयात. प्राऊड ऑफ यू. खूप छान. असं कसं वाटतं असं व्यक्त झाल्यावर? ऑनेस्टली छान वाटतं आहे, कारण हो, हे मी जे म्हणाले ते खरं आहे की, आणि खूप बरोबर आहे की आपण नाही बोलत स्वतःशी की दुसऱ्यांना आईशी वेळ काढून बोलू, बाबांशी, भावा बहिणीशी, तुमच्या स्पाउसेसशी तुम्ही वेळ काढून बोलाल. पण स्वतःला असं बसून, तरी मी सवय ठेवते की मी जर्नल लिहिते, पण त्यातही मी हे लिहिते की व्हॉट आय एम थँकफुल अबाउट. आजच्या 5 गोष्टी ज्यासाठी मी थँकफुल आहे, पण यामध्ये मी स्वतःसाठी कधीच थँकफुल नसते की गुड तू आज हे केलंस. सो येस, थँक्यू. थँक्यू सो मच. तू आम्हाला वेळ दिलास. छोटंसं आमच्याकडून तुझ्यासाठी एक भेट आहे. हे तुळस नेहमी तुझ्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी अशी नांदो, अशी आमच्याकडून भेट. आणि हे एक छोटंसं आमच्याकडून भेट आहे तुझ्यासाठी. ये, थँक्यू. मी खाली ठेवते. पण करू शकतेस. थँक्यू. मस्त आहे खूप. वा, नाईस. थँक्यू. हो, म्हणजे ह्यातलंच असेल हे एक्सपेक्टेड होतं, पण नाईस, थँक्स. आपला अगदीच शेवटचा प्रश्न असा आहे की दरवेळी आपल्या आयुष्यात कधी ना कधी अशी एक मुमेंट येते जिथे आपल्याला तयार राहावं लागतं.
म्हणजे ती बी रेडी ओके मोमेंट असते, ज्याला आपल्याला काही ऑप्शन नसतं की मी सामोरं जाऊ की नको, सामोरं जावंच लागतं आपल्याला त्या सिच्युएशनला. तर आपलं नाव प्रोडक्शनचं तुला माहिती आहे, बी रेडी ओके प्रोडक्शन. त्याच्या मागचा हेतू मोठो हाच आहे की काही सिच्युएशन आले आपल्याला नेहमी बी रेडी ओके राहायला पाहिजे. तर अशी तुझ्या लाईफमधली कोणती सिच्युएशन होती ज्याला तू असं सामोरं गेली आहेस? आय थिंक माझा राजा राणीची जोडीच्या सेटवरचा पहिला दिवस असं म्हणेन मी, कारण खूपच काय काय घडत होतं आणि जर त्या दिवशी ती एंट्री शूट झाली तरच पुढचा टेलिकास्ट होऊ शकणार होता. कारण पुढचे काही दिवस आमच्यातल्या एक सिनियर ॲक्टर आहेत त्या पुढचे 5 दिवस अवेलेबल नव्हत्या आणि माझ्या सीनची सुरुवातच त्यांच्या म्हणजे एंट्री त्यांच्यापासून होतं आणि मग माझे सीन होते. सो मला तिथे जाईपर्यंत अगदी काय म्हणतात एक डाऊटफुलच वाटत होतं की अरे खरंच काहीतरी घडतं आहे, आपण हो सिरियलला हो म्हणालो आहे, आपण जातो आहे शूट करतो आहे. तिथे जाईपर्यंत काय म्हणतात की मला त्या सगळ्यामध्ये काही नव्हतं वाटत की आपण सिरियलचं शूटवरती जातो आहे वगैरे, कारण तोपर्यंत मी आर्ट फिल्म्स केल्या होत्या, फिल्म वगैरे केलं होतं, त्या सेटअपची मला कल्पना होती. पण तिथला जो एक काही स्पीड आहे एक वेगळंच, म्हणजे फिल्म बनवून शूट होऊन रिलीज व्हायला जे 1.5-2 वर्ष लागतात वगैरे, पण इथे ही जी एक इन्स्टंट पावती मिळणार होती की कसं काम होतं आहे वगैरे जे, तर तिथे एकदा गेल्यावर मला खूप ओव्हरवेल्म व्हायला लागलं की असं ओके हे ॲक्च्युली घडतं आहे. आणि जे मला आत्तापर्यंत मी म्हटलं की मला असं फारसा इंटरेस्ट नव्हता सिरियल वगैरे करण्यात, तर अचानक समोर दिसल्यावर मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि मला हवं आहे आता हे असं वाटायला लागलं. पण समहाव ते काहीतरी शूटच होईना, कारण आमचे कॉस्ट्युम्सच मिळेना, आम्ही दिवसभर घालवला आणि असं वाटायला आता असं ठरायला लागलं की नाही जरा ट्रॅक थोडे दिवसांपुरतं चेंज करूया आता, कारण आता मॅम नाही आहेत वगैरे. तर मला असं झालं की मी ना मे बी निगेटिव्ह वेनी इतका वेळ विचार केला आहे ना की आपण आपल्या हाताने आता आपली ही संधी घालवली आहे तर आपण माती खाल्ली आहे, म्हटलं असं नव्हतं करायला पाहिजे. पण मग समहाव परत काहीतरी लास्ट मोमेंट अरेंज झालं, काहीतरी कॉस्ट्यूम एक अर्ध्या तासात काहीतरी शिवून वगैरे बनवला गेला आणि मग ते समहाव होऊन जेव्हा शूट होऊन सुरू होईपर्यंत जे माझं सुरू होतं आणि मग जेव्हा ओके रेडी होऊन मी थांबले, येस तेव्हा आय थिंक तो मोमेंट आला होता. तेव्हा मला कळलं की नाही संधीला नाही म्हणायचं, जे काही होतं त्याचा पुरेपूर अनुभव घेऊन मग तो डिस्कार्ड करूयात. सो येस तो माझ्यासाठी बी रेडी ओके ब्रो असा मोमेंट होता. नाईस, छान, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आमच्या व्ह्युअर्सला सुद्धा बरीच माहिती मिळालेली आहे प्रशिक्षणाबद्दल, कसं ॲक्टरनी ग्रूम करावा. तर थँक्यू सो मच, तू वेळात वेळ काढून इथे आलीस आणि तुझा असा मौल्यवान वेळ आम्हाला दिलास. थँक्यू तुम्हाला सगळ्यांना सुद्धा. अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा. भेटूया एका नवीन आर्टिस्ट सोबत. तोपर्यंत बी रेडी ओके.